गेले 4 दिवस आम्ही इंट्राडे ट्रेडिंग मास्टर हा सेमिनार घेत होतो आणि त्या सेमिनारमध्ये मला बऱ्याच अशा इन्क्वायरीज आल्या की आम्हाला बेसिक नॉलेज शेअर मार्केटचं नाहीये, तर आम्ही जॉईन करू शकतो का? तर मी असा विचार केला की एक बेसिक सेमिनार म्हणजे शेअर मार्केट ऍक्च्युअली काय असतं, कशा पद्धतीनं शेअर मार्केट काम करतं, तर याच्याबद्दल थोडीशी बेसिक नॉलेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. बेसिक नॉलेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर ॲक्चुअली शेअर मार्केट कसं काम करतं? बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोकं शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करतात, ट्रेडिंग अकाउंट ओपन करतात. पण प्रॉब्लेम असा होतो की त्यांना ॲक्चुअली शेअर मार्केट कसं वर्क करतं हेच माहीत नसतं. तर ह्यामध्ये आज आपण जे ट्रेनिंग कंडक्ट करणार आहे, त्यामध्ये आपण बेसिक नॉलेज शेअर मार्केटचं काय आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. अजयजी, गणेश सर, गुड मॉर्निंग. बेसिक ट्रेनिंग, इंट्राडे ट्रेडिंग. सर आज अजय सर, हे फक्त आज बेसिक ट्रेनिंग आहे आणि इंट्राडे ट्रेडिंग मास्टर कोर्स आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून स्टार्ट होत आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला त्याची लिंक साधारण दुपारी भेटून जाईल. आत्ताचा हा जो कोर्स आहे हा फक्त आणि फक्त बेसिक शेअर मार्केटचं नॉलेज आहे. ठीक आहे. कालच्या कोर्सपेक्षा हा कोर्स वेगळा आहे. काल आपण इंट्राडे ट्रेडिंग वर बोलत होतो, आज आपण बेसिक वर बोलणार आहोत. मोस्टली काय होतं, लोकांना ऍक्च्युअली शेअर मार्केटचं बेसिक नॉलेजच नसतं की कशा पद्धतीनं आपली डीमॅट अकाउंट असतात, कसे ट्रेडिंग अकाउंट असतात, किंवा आपण शेअर मार्केटची प्रोसेस कशी चालते. तर यामध्ये मी शेअर मार्केटचे ऍक्च्युअल प्रोसेस काय चालते. आता हा जो सेमिनार आहे, जे शेअर मार्केटमध्ये पूर्ण नवीन आहेत, स्टुडंट आहेत, ज्यांना शेअर मार्केटमध्ये नॉलेज नाहीये, जस्ट नवीन डीमॅट अकाउंट ओपन केले, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कारण त्यांच्यासाठी ह्या कोर्समध्ये आम्ही असे कंटेंट टाकलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं शेअर मार्केटची प्रोसेस होत असते. ठीक आहे. आणि शेअर मार्केट ऍक्च्युअली काय आहे, तर हे आम्ही ह्यामध्ये तुम्हाला सांगत असतो. आता हा जो कोर्स आहे बेसिक नॉलेज ऑफ शेअर मार्केट, ह्या कोर्सवर मी डायरेक्ट येतो आणि तुम्हाला ह्या कोर्सची माहिती द्यायला सुरुवात करतो. आपल्या भारतामध्ये 4 प्रकारे बिझनेस रजिस्टर्ड होतात. यापैकी कुणाला काय आयडिया असेल तर मला थोडंसं तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगितलं तर बरं होईल की भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बिझनेस रजिस्टर्ड होतात. इन्फॉर्मेशन देऊ शकता चॅटमध्ये. जस्ट तुमच्या नॉलेजसाठी मी विचारतोय. ओके. तर मीच आता तुम्हाला सांगतो. भारतामध्ये 4 प्रकारे बिझनेस रजिस्टर्ड होतो. पहिला प्रकार आहे त्यामधला सोल प्रोप्रायटरी. हे सोल प्रोप्रायटरी म्हणजे काय, की माझा स्वतःचा बिझनेस आहे, माझं स्वतःचं ऑफिस आहे, त्या ऑफिसचा मी स्वतः मालक आहे, किंवा माझा फॅमिली बिझनेस आहे, तो मी स्वतः मालक किंवा माझी फॅमिली त्या बिझनेसची मालक आहे. तर याला सोल प्रोप्रायटरी म्हणतात. आपण भारतामध्ये अशा प्रकारे बिझनेस रजिस्टर केला जातो. दुसरा बिझनेस रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे पार्टनरशिप फॉर्म. पार्टनरशिप फॉर्म म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक एकत्र येतात आणि पार्टनरशिप ऍक्ट खाली एक बिझनेस रजिस्टर करतात. त्याला पार्टनरशिप फर्म आपण म्हणतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे ह्यामध्ये पार्टनरशिप फर्म पेक्षा मोठा बिझनेस असतो आणि ही पार्टनरशिप फर्म म्हणा किंवा ही कंपनी ऍक्ट प्रमाणे रजिस्टर्ड होते. प्रायव्हेट लिमिटेड फक्त ह्यामध्ये एकच असतं की ह्यामध्ये एकतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये त्याचे जे डायरेक्टर्स किंवा भागीदार असतात तेच त्यामध्ये काम करू शकतात किंवा तेच त्यामध्ये त्यांनाच फक्त त्यामध्ये शेअर्स घेण्याची मुभा असते. आणि चौथा जो प्रकार येतो तो पब्लिक लिमिटेड कंपनी, जे की आपण शेअर मार्केटमध्ये ज्या शेअर्स मध्ये खरेदी विक्री करतो त्या सर्वच्या सर्व कंपन्या पब्लिक लिमिटेड असतात. ह्या पब्लिक लिमिटेडचा मेन
उद्देश किंवा मेन बेनिफिट काय असतो की ह्या कंपनीचे शेअर्स कोणीही घेऊ शकतं. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मला जर समजा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एंट्री करायची असेल किंवा त्यांचे शेअर्स घ्यायचे असतील तर मला त्या डायरेक्टर बॉडीनं जर शेअर्स दिले तरच मला मिळू शकतात. पण पब्लिक लिमिटेड मध्ये ओपन असतात शेअर्स, तुम्ही कोणीही जाऊन ते शेअर्स घेऊ शकता आणि त्या कंपनीचे पार्टनर होऊ शकता. तर आपण शेअर मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ठीक आहे. आणि पब्लिक लिमिटेड कंपन्या शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड असतात. आय थिंक एक 7-8 हजार कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर आहेत भारतामध्ये. ठीक आहे. आता व्हॉट इज द शेअर्स आणि शेअर मार्केट. आता शेअर्स आणि शेअर्स मार्केट म्हणजे काय, तर मोस्टली काय होतं की माझी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीला मला काही भांडवल लागणार आहे. तर मी काय करतो, मोठ्या प्रमाणात कंपनी असते, मी एकटा तर त्यामध्ये पैसे टाकू शकत नाही. तर मी माझे शेअर्स म्हणजे माझ्या कंपनीचे भाग तयार करतो आणि ते लोकांना विकतो. म्हणजे ते माझ्या कंपनीचे शेअर होल्डर झाले. हे झालं शेअर्स. आता असे शेअर्स बऱ्याच बँकांचे असतात, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचे असतात, त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचे असतात आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे असतात. आता शेअर मार्केट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी ह्या शेअर्सची खरेदी विक्री होते, ज्या ठिकाणी ह्या शेअर्सचं ट्रेडिंग होतं त्याला शेअर मार्केट म्हणतात. म्हणजे शेअर आणि शेअर मार्केटमध्ये फरक आहे. शेअर हा त्या कंपनीचा भाग असतो जो की तुम्ही त्यामध्ये आता बऱ्याच आपल्या जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच लोकांकडे साखर कारखान्यांचे शेअर्स असतात. पण साखर कारखान्यांचे शेअर्स हे आपल्या स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड नाहीयेत. ते ट्रेडिंग नाही करू शकत. म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतामधील बरेच साखर कारखाने लिस्टेड आहेत. म्हणजे बलरामपूर चिनी असेल किंवा बऱ्याच प्रायव्हेट कंपनी आहेत, पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत, त्या शेअर मार्केटला लिस्ट आहेत. पण ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या कंपन्या आहेत. त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री नाही करू शकत किंवा शेअर मार्केटमध्ये त्या कंपन्या नसतात. ठीक आहे. तर तुम्ही जे कोऑपरेटिव्ह फर्म्स असतात त्यामध्ये एकच हे असतं, ते पब्लिक लिमिटेड टाईप त्यांचं वर्किंग असतं, पण एका व्यक्तीला एकच शेअर घेता येतो आणि पब्लिक लिमिटेड मध्ये तुम्ही कितीही शेअर्स घेऊ शकता. तर हा एवढाच डिफरन्स आहे त्यामध्ये. तर ज्या ठिकाणी तुम्ही शेअरची खरेदी विक्री करता त्याला शेअर मार्केट म्हणतात. आता व्हॉट इज द पॉसिबल रिझन कंपनी वुड बी फॉर्म, म्हणजे ऍक्च्युअली कंपनी शेअर्स का विकते किंवा का शेअर्स मध्ये हे करते. कारण बरेच जणांना प्रश्न पडतो की कंपनी शेअर्स विकते तर का विकते. तर त्याच्या मागे त्यांचे बरेच रिझन असतात. आता टू हायर मोर पीपल्स, त्याच्यानंतर हायर मोर पीपल म्हणजे काय की त्यांना खूप लोक एम्प्लॉईज घ्यायचे असतात, त्यांच्या सॅलरी येतात, परत त्यांना बऱ्याच ठिकाणी बिझनेस एक्सपांड करायचा असतो. तर ह्यासाठी ते शेअर्स विकत असतात. त्याच्यानंतर आहे टू डेव्हलप न्यू टेक्नॉलॉजी. टू डेव्हलप न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ज्यावेळी आता भारतामध्ये मारुती ही कंपनी फॉर्म झाली, त्यानंतर मारुती आणि सुझुकीचं कोलॅबरेशन झालं. आता हे कोलॅबरेशन होताना मारुतीने सुझुकीला काही शेअर्स दिले. तर ते शेअर्स का दिले, तर त्यांना सुझुकीचं न्यू टेक्नॉलॉजी पाहिजे होती. तर त्यासाठी सुद्धा शेअर्स विकले जातात. रिक्वायर्ड मोर कॅपिटल फॉर बिझनेस, म्हणजे बिझनेससाठी जास्त कॅपिटल पाहिजे तरी त्यांचे शेअर्स विकले जातात. आता डेव्हलप न्यू टेक्नॉलॉजीचं आणखीन एक रिसेंट उदाहरण आहे, फेसबुकने रिलायन्स जिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा सिल्वर लाईन त्यांनी केली, विस्तारने केली. तर हे न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी त्यांना त्याचे शेअर्स मिळाले आणि इन्व्हेस्टमेंट पण झाली. तर अशा पद्धतीनं कंपनी शेअर्स विकत असते. त्याच्यानंतर रिक्वायर्ड मोर कॅपिटल जेव्हा कंपनीला जास्त, आता कसं असतं, छोटी कंपनी असते, सुरुवात होते, परत त्यांचं बिझनेस एक्सपान्शन होतं. ज्यावेळी बिझनेस एक्सपान्शन होतं त्यावेळी त्यांना कॅपिटल लागतं. मग त्यावेळी ते प्रायव्हेट लिमिटेड मधनं पब्लिक लिमिटेड मध्ये येतात. ठीक आहे. लोकांकडून पैसा गोळा करतात. त्याचं कारण आहे ते बँकेकडून सुद्धा लोन घेऊ शकतात, पण बँकेचं लोन ज्यावेळी घेतलं जातं त्या पहिल्या दिवसापासून त्यांना व्याज भरावं लागतं.
शेअर्स मध्ये व्याज द्यायची काही कन्सेप्ट नाहीये. त्यामुळे शेअर्स मध्ये व्याज द्यायची कन्सेप्ट नाही. शेअर्स मध्ये डिव्हिडंड देतात किंवा बोनस देतात, राईट्स देतात. तर त्यामुळे त्यांना पहिले 2-4 वर्ष जरी डिव्हिडंड नाही दिला तरी ते पैसे पूर्ण यूज करता येतात. तर त्यासाठी शेअर मार्केटमध्ये शेअर्स रजिस्टर केले जातात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे डेट रिडक्शन. डेट रिडक्शन म्हणजे काय की आता जर तुम्ही बघितलं तर रिलायन्सने रिसेंट राईट इश्यू आणलाय 1297-98 रुपयाचा असेल त्या दरम्यान. तर त्यांचा मेन रिझन होता की त्यांना डेट रिडक्शन करायचं होतं त्यामागे. आता जो त्यांनी राईट इश्यू आणलाय तो डेट रिडक्शन हा त्यांचा मेन उद्देश आहे. नंतर डीमार्टचा ज्यावेळी आयपीओ आला, डीमार्टच्या आयपीओ मधले जेवढे काही पैसे होते त्यातले 90% पैसे डीमार्टनं डेट रिडक्शन साठी वापरले. आणि मे बी 2021 पर्यंत डीमार्ट डेट फ्री होईल, म्हणजे त्यांच्यावर कुठलंही कर्ज नसणार आहे. रिलायन्सचं पण तेच टार्गेट आहे की आमच्या कंपनीवर कुठलंही कर्ज 2021 पर्यंत आम्हाला ठेवायचं नाही. म्हणून रिलायन्सने त्यांचे राईट इश्यू आणले किंवा फेसबुकला पार्टनरशिप दिली, असं सध्या चालू आहे. तर डेट रिडक्शन साठी सुद्धा कंपनी त्यांचे शेअर्स विकत असते. प्रायमरी मार्केट म्हणजे काय, ज्यावेळी कंपनी इन्व्हेस्टरला शेअर विकते, म्हणजे डायरेक्ट कंपनी थ्रू इन्व्हेस्टर असे शेअर्स दिले जातात, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. आणि हे शेअर्स कसे दिले जातात, तर कंपनी स्वतःचा आयपीओ लॉन्च करते, इनिशियल पब्लिक ऑफर, आयपीओ लॉन्च करते आणि कंपनी शेअर्स विकते. त्याला म्हणायचं प्रायमरी मार्केट. म्हणजे कंपनी टू डायरेक्ट इन्व्हेस्टर, मध्ये कोणीही नसतं, कंपनी टू डायरेक्ट इन्व्हेस्टरला शेअर्स दिले जातात, त्याला आयपीओ म्हणतात किंवा त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. हे प्रायमरी मार्केट पहिल्यांदा एकदा असतं, हे कंपनी डायरेक्ट शेअर्स देते किंवा राईट इश्यूच्या वेळी देते. हे ह्या गोष्टीला प्रायमरी मार्केट म्हणतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग होत नाही, डायरेक्ट कंपनीकडून शेअर्स येतात. ठीक आहे. आणि अशा वेळी कंपनी आयपीओ लॉन्च करते, इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे पब्लिक साठी डायरेक्ट ऑफर, तुम्ही जाऊन अप्लाय करा आणि शेअर्स घ्या. रिसेंट एसबीआय कार्डचा आयपीओ आलेला. तर अशा पद्धतीने आयपीओ येत असतात प्रत्येक कंपनीचे. आयपीओ म्हणजे काय, तर आयपीओ मध्ये ज्यावेळी कंपनी डायरेक्ट शेअर्स विकत असते त्याला आयपीओ म्हणतात. ठीक आहे. आणि ह्यामध्ये त्यांचा मेन उद्देश असतो की त्यांना मोर कॅपिटल रिक्वायरमेंट असते, त्यासाठी ते आयपीओ लॉन्च करतात. मग आयपीओ लॉन्च कसा करतात, तर ते त्यांचे फिजिकल फॉर्म्स असतात. आता ऑनलाईन सिस्टीम चालू झाली, ऑनलाईन सुद्धा तुम्ही आयपीओ ला अप्लाय करू शकता, बँक थ्रू अप्लाय करू शकता. तर एखादी कंपनी पहिल्यांदा त्या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं जातं. ठीक आहे. व्हॅल्युएशन केल्यानंतर ते त्यांच्या शेअरचा भाव ठरवतात की आमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे आहे आणि आम्ही पर शेअर ह्या रेटनं आम्ही आमचे शेअर्स विकणार आहोत. त्यासाठी ते इन्व्हेस्टर बँक अपॉइंट करतात, इन्व्हेस्टमेंट बँकर, नंतर ब्रोकर्स असतात, हे सगळे मिळून ते डिसाईड करतात. आणि त्याच्यानंतर तो आयपीओ मार्केटमध्ये आणला जातो. ज्यावेळी तो मार्केटमध्ये येतो त्यावेळी त्याला टाइम पिरियड असतं, त्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला अप्लाय करायचं असतं त्या शेअर्ससाठी. ज्यावेळी आपण अप्लाय करेल, आता समजा एखाद्या कंपनीने 10,000 शेअर्स विकायला आणले असतील आणि त्यांना आयपीओ मध्ये असं झालं की एक लॉट हा त्यांनी 20 शेअर्सचा दिला असेल. ठीक आहे. आणि त्यांना 20,000 शेअर्सचं डिमांड आलं. तर कंपनी काय करते, एकतर ज्यांचं जास्त डिमांड आहे त्यांच्यामध्ये ते अलॉटमेंट करते. म्हणजे जर ज्यानं 5-10 शेअर मागितले त्याला 5 शेअर दिले जातात. अशा पद्धतीनं शेअर्स दिले जातात, सर्वांना शेअर दिले जातात. काही लोकांना शेअर्स मिळत पण नाही. हे थोडंसं बाय चान्स आहे आणि त्यांच्या प्रोसेस, कुठल्या प्रोसेसनं ते शेअर्स देणार आहे ह्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. आता हा शेअर्स देताना कंपनी जी प्राइस आपल्याला देते शेअर्सची, ती कंपनीची जी प्राइस असते ती कंपनीनं डिसाईड केलेली प्राइस असते. पण ह्यामध्ये एकच मिनिट, मेसेज कोणता आहे,
तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते मी आफ्टर सेशन क्लिअर करेन. तर कंपनी जे शेअर्स देते त्यावेळी कंपनी एक प्राइस डिसाईड करते की आमचा शेअर हा ह्या प्राइसला विकायचा आहे, समजा 100 रुपयाला विकायचा. तर ह्या 100 रुपयामध्ये त्या शेअर्सची मूळची प्राइस असते ती 10 रुपीजच असते आणि ती त्या कंपनीची फेस व्हॅल्यू असते. त्याला त्या कंपनीची फेस व्हॅल्यू म्हणतात शेअर्सची. ठीक आहे. आणि जी वरची जी प्राइस असते म्हणजे 100 रुपये प्राइस त्या शेअर्सची असेल, 10 रुपये फेस व्हॅल्यू असेल, तर 90 रुपये जी असते ती त्या कंपनीनं घेतलेला प्रीमियम असतो. लक्षात आलं? आता हा प्रीमियम कंपनी कशावर डिसाईड करते की कंपनीची आताची ग्रोथ, भविष्यातली ग्रोथ आणि कंपनी जेव्हा आयपीओचे पैसे येतील त्यावेळी कंपनीची साईज ह्या सगळ्यांवर चा अभ्यास करून कंपनी ती प्राइस घेत असते. ठीक आहे. आणि एखादी कंपनी ज्यावेळी अशा पद्धतीनं फॉर्म होते, एक आपण उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं कनेक्ट होईल. ठीक आहे. कंपनी कशी फॉर्म होते. तर XYZ लिमिटेड कंपनी आहे. तिनं 10,000 शेअर्स विकले आयपीओ मध्ये 100 रुपयाच्या प्राइसनं. ठीक आहे. ज्यावेळी 100 रुपयाच्या प्राइसनं त्यांनी शेअर्स विकले त्यातली 10 रुपये ही फेस व्हॅल्यू होती, 90 रुपये त्यांचे प्रीमियम होता. आता कंपनीची बॅलन्स शीट कशी तयार होती, तर पहिल्यांदा त्यांनी 10 रुपये इंटू 10,000 1 लाख रुपये त्यांच्या शेअर कॅपिटल मध्ये दिसतात. त्याच्यानंतर त्यांनी समजा 2 लाख 2 लाख रुपयाचं लोन घेतलं असेल. ठीक आहे. इथं 30,000 झाले, 2 लाख रुपये पाहिजे होतं. 2 लाख रुपयाचं त्यांनी लोन घेतलं असेल आणि वरचे जे 90 रुपये आहेत, वरचे जे 90 रुपये आहेत ते 90 रुपये इंटू 10,000 9 लाख रुपये रिझर्व्ह अँड सरप्लसला जाऊन पडतात. ठीक आहे. आता ह्या पैशाच्या आधारावर कंपनीनं त्यांची मशिनरी 2 लाखाची घेतली, लँड 5 लाखाचे घेतले, फर्निचर 2 लाखाचे घेतले आणि डेली वर्किंग साठी कॅश इन हँड त्यांनी 3 लाख रुपये ठेवले. तर अशा पद्धतीनं त्या कंपनीची बॅलन्स शीट मेंटेन होत असते. आता नंतर काय होतं, त्या कंपनीचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तयार होतं. तर कंपनीनं पुढच्या वर्षभरात समजा एक 2 लाख रुपयाचा बिझनेस केला, सॉरी 20 लाख रुपयाचा बिझनेस केला. अदर इन्कम म्हणजे काही अदर इन्कम त्यांना मिळाला, तो एक 1 लाख रुपये मिळाला. असा 21 लाखाचा कंपनीनं बिझनेस केला असं आपण ऍझम करू. त्यामध्ये त्यांचं एक्सपेंडिचर रॉ मटेरियल साठी 7 लाख रुपये खर्च झाले, पॉवर अँड फ्युएल साठी 3 लाख रुपये खर्च झाले, एम्प्लॉई सॅलरी साठी 5 लाख रुपये खर्च झाले. हे जर 21 लाखातून वजा केले असता 6 लाख रुपये त्यांना ऑपरेटिंग प्रॉफिट झाला. ठीक आहे. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये डेप्रिशिएशन म्हणजे जी काही मशिनरी घेतली त्याला डेप्रिशिएशन असेल, त्यांचे काही इक्विपमेंट्स असतील तर त्याला डेप्रिशिएशन असेल, तर ते डेप्रिशिएशन त्यांनी 2 लाख रुपये डेप्रिशिएशन अँड टॅक्स, गव्हर्नमेंटला काही टॅक्स दिला असेल तर 2 लाख रुपये त्यांचे डेप्रिशिएशन वजा जाता त्यांना नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा 4 लाख रुपये कंपनीला झाला. ठीक आहे. आता हा 4 लाख रुपये म्हणजे काय आहे, हा 4 लाख रुपये म्हणजे शेअर होल्डरचा प्रॉफिट आहे. ओके. शेअर होल्डरचे हे पैसे आहेत म्हणून कंपनी काही 4 लाख रुपये वाटत नाहीये शेअर होल्डरला. आता बऱ्याच लोकांना वाटतं की मग हे पैसे होतात काय, बऱ्याच लोकांना ही कन्सेप्टच माहित नाही. जेव्हा ही 4 लाख रुपये कंपनीला येतात त्यातले कंपनी 3 लाख रुपये कंपनी स्वतःकडेच ठेवते आणि 1 लाख रुपये डिव्हिडंडच्या स्वरूपात वाटते. आता आपण 10,000 शेअर्स विकलेले तर आपल्याला पर शेअर 10 रुपये डिव्हिडंड, 1 लाख रुपये जर समजा कंपनीनं डिव्हिडंड दिला तर पर शेअर 10 रुपये डिव्हिडंड आपल्याला भेटला आणि 3 लाख रुपये रिझर्व्ह अँड सरप्लसला जाणार. म्हणजे मागच्या जर स्लाइड मध्ये आपण बघितलं असेल तर आपल्या रिझर्व्ह अँड सरप्लसला 9 लाख रुपये होते. परत हे 3 लाख रुपये ऍड होणार तिथे आणि कंपनी काय करणार, त्या 3 लाखच्या अगेन्स्ट पुन्हा नवीन बिझनेस करणार. म्हणजे कंपनीकडे आधी किती होते, साधारण 12 लाख रुपये होते आणि 12 लाखच्या अगेन्स्ट त्यांनी 20 लाखाचा टर्नओव्हर केला. तर आता परत 3 लाख एक्स्ट्रा वाढले, परत टर्नओव्हर कंपनीचा वाढणार. अशा पद्धतीने कंपनी डे बाय डे वाढत असते. आता मोस्टली काय असतं की ज्यावेळी कंपनीचं आपण कुठलाही
स्लाइड दिसत नाहीये. स्लाइड दिसत नाहीये का लोकांना? स्लाइड दिसते का? ओके, सॉरी. प्लीज एक्सपांड. ओके, मी परत स्लाइड दाखवतो तुम्हाला. आता दिसते स्लाइड? ओके ओके, मी पुन्हा घेतो हे बॅलन्स शीट पासून. फेस व्हॅल्यूच्या पुढचा पार्ट मी घेतो. हाऊ टू कंपनी फॉर्म. ओके ओके ओके, पुन्हा मी शेअर करतो. तर हाऊ टू कंपनी फॉर्म ह्याच्या आधीपासून करू का इथून करू? नाही तर मी पहिल्यापासून घेऊ शकतोय. मला लक्षात नाही आलं, तुम्हाला दिसलं नाही. ओके, इथून करू का? हाऊ टू फॉर्म कंपनी का त्याच्या आधीपासून घेऊ? आयपीओ पासून मी घेतो फार तर. ठीक आहे. आयपीओ म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल. कंपनी जेव्हा स्वतः शेअर विकते त्याला आयपीओ म्हणतात. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एक्सप्लेन करा कंपनी फॉर्मेशन पासून. ओके, कंपनी फॉर्मेशन पासून मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर फेस व्हॅल्यू तुमच्या लक्षात आली की एखादी कंपनीची जी शेअर विकले जाते त्यामध्ये जी नॉमिनल व्हॅल्यू जी असते त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. त्या फेस व्हॅल्यूचा आपल्याला नंतर उपयोग होतो, तो मी तुम्हाला सांगेन काय असतो. ठीक आहे. आता एक कंपनी फॉर्म झाली, समजा 10,000 शेअर्स त्या कंपनीनं इश्यू केले असतील. ठीक आहे. आणि पर शेअर त्यांचा जो आयपीओ प्राइस आहे ती 100 रुपये असेल. ठीक आहे. आता जेव्हा 100 रुपये त्या आयपीओ ची प्राइस असते त्यावेळी ते 100 रुपये म्हणजे पूर्ण 100 रुपये त्या शेअरची प्राइस नसते. त्यामधली 10 रुपये ही शेअरची प्राइस म्हणजे फेस व्हॅल्यू असते. आणि 90 रुपये असतो तो त्या कंपनीचा प्रीमियम असतो. प्रीमियम का घेते कंपनी? कंपनी प्रीमियम घेते की कंपनीनं फ्युचरमध्ये किती एक्सपांड होणार आहे हा त्यांचा मेन हे असतो. दुसरा, कंपनी जेव्हा आयपीओ लॉन्च करते त्यावेळी त्यांचं जे कॅपिटल वाढतं तो तो बेनिफिट त्यामध्ये इन्क्लूड असतो. तर अशा पद्धतीनं कंपनी स्वतःचे शेअर्स हे करत असते. आणि तो प्रीमियम आणि तुमची जी 10 रुपये फेस व्हॅल्यू ही कुठं जाते तर ही बॅलन्स शीटला जाते. ती कशा पद्धतीनं जाते? 10 रुपये इंटू 10,000 म्हणजे 1,00,000 रुपये तुमचे इक्विटी शेअर कॅपिटलला जातात. आणि राहिलेले जे 90 रुपये इंटू 10,000 म्हणजे 9,00,000 रुपये रिझर्व्ह अँड सरप्लसला जातात. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण ह्या कंपनीचा थोडासा एक बॅलन्स शीट फॉर्म कशी झाली तर कंपनीनं शेअर कॅपिटल 10,000 रुपये 1,00,000 रुपयाचं होतं. 2,00,000 रुपये कंपनीनं लोन काढलं आणि 9,00,000 रुपये रिझर्व्ह अँड सरप्लसला गेले, आयपीओचे पैसे आले. ठीक आहे. आता ह्यामध्ये कंपनीनं काय केलं, हे पूर्ण नवीन कंपनी आहे असं आपण ऍझम करू. कंपनीनं काय केलं, 2,00,000 रुपयाची मशिनरी आणली. ठीक आहे. 5,00,000 रुपयाची जमीन खरेदी केली. फर्निचर 2,00,000 रुपयाचं केलं आणि कॅश इन हँड 3,00,000 रुपये ठेवले. ठीक आहे. आता कंपनीनं पूर्ण जर बघितलं तर त्यांची 12 लाखाची बॅलन्स शीट तयार झाली. आता काय झालं, पुढच्या पूर्ण एक वर्ष संपलं आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कंपनीनं जाहीर केलं. तर ह्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये कंपनीनं 20,00,000 रुपयाचा टर्नओव्हर केला, सेल केला. ठीक आहे. आणि ऑदर इन्कम कंपनीला 1,00,000 रुपये मिळाला. ऑदर इन्कम म्हणजे समजा त्यांनी काही एफडीज ठेवले असतील त्याच्यावरचं व्याज असेल किंवा नॉन ऑदर इन्कम हा काय असतो, त्या कंपनीच्या रेग्युलर बिझनेस मधनं न मिळालेला पैसा. थोडक्यात एखादी सबसिडी मिळाली असेल तर तो काय त्यांनी बिझनेस करून मिळालेला नाही, तो त्यांना असाच मिळालेला पैसा असतो. त्याला ऑदर इन्कम म्हणतात. बऱ्याच वेळा ऑदर इन्कम मध्ये एखाद्या मशिनरी विकली, एखादी लँड विकली तरी ती ऑदर इन्कम मध्ये जाते. मेन आपल्याला कंपनी
कुठली चांगली आहे ही जर अभ्यास करायचा असेल तर कंपनीच्या मेन बिझनेस मधनं पैसा येत असेल तर कंपनी चांगली आहे. अदर इन्कम कंपनीसाठी कधीही चांगला नसतो. ठीक आहे. तर आता ही जर इथं बघितलं तर आपण टोटल त्यांचा इन्कम 21 लाख रुपयाचा झाला. ठीक आहे. आता ह्या 21 लाख रुपये मधून कंपनीनं 7 लाख रुपये रॉ मटेरियल साठी खर्च केले. पॉवर अँड फ्युएल साठी 3 लाख रुपये खर्च केले. एम्प्लॉई कॉस्ट साठी 5 लाख रुपये खर्च केले. ठीक आहे. अशा पद्धतीनं कंपनीनं टोटल खर्च करून राहिले त्यांच्याकडे 6 लाख रुपये शिल्लक राहिले. ऑपरेटिंग प्रॉफिट, याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात. म्हणजे कंपनीनं जे कमवले त्यातून कंपनीच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये किती पैसा खर्च झाला तो वजा जाऊन जो पैसा राहतो त्याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात, किंवा प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड डेप्रिशिएशन अँड टॅक्स असं सुद्धा काही जण म्हणतात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय होतं, कंपनी त्यामध्ये डेप्रिशिएशन त्यामधून वजा करते, प्लस टॅक्स वजा करते. टॅक्स भरावा लागतो त्यामुळे टॅक्स वजा करते. तर ही जी डेप्रिशिएशन आणि टॅक्स वजा केल्यानंतर जी शिल्लक राहते त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. ठीक आहे. आणि हा जो नेट प्रॉफिट असतो ना, हा नेट प्रॉफिट कंपनीला कायमस्वरूपी, म्हणजे तो नेट प्रॉफिट हा कंपनीला शेअर होल्डर, ऍक्च्युअली तो शेअर होल्डरचा असतो आणि तो शेअर होल्डरला द्यायचा असतो. पण कंपनी कधीही आपला नेट प्रॉफिट हा पूर्णच्या पूर्ण कंपनी वाटत नाही. त्यातील काही भाग डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डरला वाटला जातो आणि राहिलेले पैसे रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ठेवले जातात. ठीक आहे. म्हणजे आता ह्या कंपनीमध्ये 4 लाख रुपये मधले 1 लाख रुपये कंपनीनं वाटायचे ठरवले डिव्हिडंडच्या स्वरूपात आणि 3 लाख रुपये रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ठेवले. तर आता हे 1 लाख रुपये आपण 10,000 शेअर्स विकलेले होते, तर 10,000 डिवायडेड बाय 1 लाख केलं तर प्रत्येक शेअर होल्डरला 10 रुपये डिव्हिडंड आला. ठीक आहे. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की फेस व्हॅल्यूच्या आधारावर कंपनी डिक्लेअर करते की आम्ही किती टक्के डिव्हिडंड दिला. आता ह्या कंपनीच्या बाबतीत असं होईल की 100% डिव्हिडंड मिळाला, म्हणजे 10 रुपयाला 10 रुपये दिले म्हणजे 100% आम्ही डिव्हिडंड दिला. बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे शेअर्स घ्यायला येतात, कारण इन्फोसिस समजा डिव्हिडंड दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 100% डिव्हिडंड दिलाय. लोकांना वाटतं की 700 रुपयाचा इन्फोसिसला 700 रुपयाचा डिव्हिडंड मिळणार. तर असं नसतं. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे इन्फोसिसची हे बघावं लागतं. समजा 10 रुपये असेल तर त्यांनी 10 रुपये डिव्हिडंड दिलेला असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कंपनी 1 लाख रुपये वाटते, राहिलेले 3 लाख रुपये परत तुमच्या रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये जातात. ठीक आहे. आता रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ते पैसे जेव्हा जमा होतात, ठीक आहे, तेव्हा तुमचं परत बॅलन्स शीट वाढते. ठीक आहे. मगाशी रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये 9 लाख रुपये होते, परत आता 3 लाख रुपये झाले, म्हणजे 12 लाख रुपये तुमच्याकडे झाले. कॅश इन हँड इकडे वाढेल, तुमची बॅलन्स शीट परत एक साधारण 15 लाखाची तयार होईल. ठीक आहे. डेप्रिशिएशन वजा होईल आणि बॅलन्स शीटचा समतोल साधला जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कंपनी फॉर्म होत असते आणि कंपनी मोठी होत असते. आता जेव्हा हे प्रत्येक वर्षी हे पैसे जमा 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 होतात तशी कंपनीचे ऍसेट वाढत जाते. आणि ऍसेट जेव्हा वाढते तेव्हा जर आपण जर विचार केला तर आपल्या शेअर्सचं व्हॅल्युएशन पण त्या हिशेबाने वाढतं. कारण जेव्हा कंपनी फॉर्म झाली त्यावेळी 12 लाखाची कंपनी होती. समजा आता कंपनी जर विकायला काढली तर कंपनी समजा 2 कोटीची असेल, तर मी 10 रुपये टाकले असतील तर माझे किती पैसे होणार, लक्षात आलं. अशा पद्धतीने शेअर्स, म्हणजे ज्याला हे व्हॅल्युएशन समजतं तो शेअर्स घेत असतो. ठीक आहे. आणि त्या व्हॅल्युएशनच्या आधारावर कंपनी मोठी होत असते. आता जे आपण म्हणतो ना इन्व्हेस्टर, लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतात, तर ते व्हॅल्युएशनवरच पैसे लावत असतात की ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन इथून पुढे एवढं होणार आहे. आता तर जर तुम्ही अभ्यास केला तर फ्लिपकार्ट सारखी कंपनी लॉस मेकिंग कंपनी आहे, की अजून त्यांचा तेवढा प्रॉफिट नाहीये. पण मोठमोठ्या इन्व्हेस्टरनी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात फ्लिपकार्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, कारण त्यांना माहिती आहे की ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन खूप वाढले. व्हॅल्युएशन वाढले म्हणजे काय झाले की यांचं नेटवर्क एवढं मोठं आहे की त्या नेटवर्कवर पैसे लावले. पुढच्या 10 वर्षात फ्लिपकार्ट भारतामधली मोठी कंपनी होऊ शकते. तर अशा पद्धतीनं व्हॅल्युएशनवर पैसे इन्व्हेस्टमेंट केली जाते. ठीक आहे.
आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की शेअर होल्डरचा जो नेट प्रॉफिट आहे हा शेअर होल्डरचा आहे. तर कंपनी सिलेक्ट करताना एक साधा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता की कंपनी दरवर्षी प्रॉफिट मध्ये पाहिजे, पहिला मुद्दा. प्रॉफिट वाढता पाहिजे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, कंपनीचा ईपीएस किती आहे हा आपल्याला चेक करता आला पाहिजे. तर ईपीएस कसा कॅल्क्युलेट होतो? कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे हा जो 4 लाख आहे डिवायडेड बाय त्यांचे आउटस्टँडिंग शेअर्स, म्हणजे त्यांनी किती शेअर्स विकले. आता इथं काय आहे की नेट प्रॉफिट 4 लाख रुपये आहे आणि आपण 10,000 शेअर्स विकलेत, म्हणजे पर शेअर कंपनीनं 40 रुपये कमवले. आता जर ही कंपनी मला जर समजा ह्या कंपनीचा शेअर जर 200 रुपयाला भेटत असेल आणि दरवर्षी जर कंपनी 40 रुपये कमवत असेल तर मी हा शेअर घेणं चांगला आहे. पण हाच शेअर 2,000ला भेटत असेल आणि कंपनी 40 कमवत असेल तर थोडासा रिस्की आहे. त्याचं कारण म्हणजे काय की मी 2,000 बँकेत ठेवले तर 2,000ला मला वर्षाच्या शेवटी 200 रुपये व्याज येणार आहे. लक्षात आलं? आणि जर मी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर मला 40च रुपये मिळणार आहेत. लक्षात आलं? म्हणजे 2,000 बँकेमध्ये ठेवले तर 10% मला 200 रुपये व्याज येणार आहे आणि मी तेच 2,000 जर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मला 40च रुपये मिळणार आहे. तर मी कधी पण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी मी हे सांगतो. हे एवढा एकच पॅरामीटर्स नाही, कंपनी भविष्यात आता डीमार्ट तसं जेवढं कमवतंय त्याच्यापेक्षा डीमार्टची व्हॅल्युएशन खूप हाय आहे. पण लोक का घेत आहेत तर पुढच्या 10 वर्षात कंपनी त्या पद्धतीनं कमवणार आहे. लक्षात आलं? आता आमच्याकडे एक इन्व्हेस्टर आहेत ज्यांनी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 90 साली घेतलेले, 5 का 10,000चे घेतलेले. आज त्यांच्या शेअरचं व्हॅल्युएशन 50 लाख रुपये आहे. आहेत त्यांचे आता शेअर्स आहेत आणि डिव्हिडंड एक 20 लाखाचे आतापर्यंत मिळाले, कारण एचडीएफसी बँक तेवढी मोठी झाली मागच्या 30 वर्षात. तर असं जर असेल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, फक्त तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. ठीक आहे? तर याला ईपीएस, अर्निंग पर शेअर म्हणतात. तर कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना अर्निंग पर शेअर चेक करा तुम्ही. दरवर्षी अर्निंग पर शेअर वाढतोय का हे बघा, प्रॉफिट वाढतोय का हे बघा, तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं बिझनेस मॉडेल चांगलं पाहिजे त्यांचं. तर बिझनेस भविष्यात तो ग्रोथ होणारा पाहिजे, तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता आपण जेव्हा शेअर्स घेतो तेव्हा आपण शेअर होल्डर म्हणून आपला बेनिफिट काय असतो? पहिला तर मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक कंपनी डिव्हिडंड देत असते. ठीक आहे? आता डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण एक आहे शेअर मार्केटमध्ये, ज्या कंपन्या जास्त डिव्हिडंड देतात त्यांचे शेअर जास्त ग्रोथ नाही करत. त्याचं कारण आहे, कारण आता जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नमेंट कंपन्या खूप चांगला डिव्हिडंड देतात, पण त्या कंपन्या ग्रोथ नाहीत करत, म्हणजे त्या खूप वर जात नाहीत. त्याचं कारण आहे की ते पैसा जो येतो तो इन्व्हेस्टरला वाटला जातो आणि काही कंपन्या पैसे वाटत नाहीत, पण ते पैसे पुन्हा बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्टमेंट होती आणि तो बिझनेस पुन्हा डबल गतीनं वाढत असतो. त्यामुळे सीएजीआरनं रिटर्न वाढत असतात. तर त्यामुळे त्या कंपन्या ग्रोथमध्ये जास्त असतात. म्हणजे असं काही नाही की जी कंपनी चांगला डिव्हिडंड देते त्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हा, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे? दुसरा, राईट इश्यू. आता राईट इश्यू म्हणजे काय? कंपनी एकदाच आयपीओ आणू शकते, इनिशियल पब्लिक ऑफर एकदाच आणू शकते, दोनदा नाही आणू शकत. तर मग कंपनी काय करू शकते की एक्झिस्टिंग जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना कंपनी शेअर्स विकू शकते. आता जसं रिलायन्सनं राईट इश्यू आणलाय. राईट इश्यू म्हणजे काय? ज्यांच्याकडे रिलायन्सचे 15 शेअर्स आहेत त्याला 1 शेअर्स, असं काय, तर त्यांचा रेशो मी एवढा बघितलेला नाही, पण असा रेशो आहे की ज्यांच्याकडे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरकडे समजा 15 शेअर असतील तर आम्ही आणखीन 1 शेअर देईन. आता रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू 1550 आहे समजा, तर आम्ही 1200नच तो शेअर देऊ. आलं लक्षात? ह्याला राईट इश्यू म्हणतात. आणि बोनस. बोनस म्हणजे काय की ज्यावेळी कंपनीकडे, मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की रिझर्व्ह मध्ये खूप पैसा साठत जातो आणि ह्या पैशाचा कंपनीला उपयोग करायचा असतो, त्यावेळी हा पैसा कंपनी बोनसच्या स्वरूपात शेअर देऊन हा पैसा कंपनी स्वतःच्या खर्चासाठी यूज करू शकते.
तर ह्या पद्धतीनं बोनस दिला जातो. बऱ्याच वेळा लोक बोनस इश्यू होणार आहे म्हणून पण शेअर्स घेतात. पण असं काही नाही की त्या कंपनी बोनस देणार आहे म्हणून तो शेअर्स घेतले पाहिजे. कारण काय होतं, ऑलरेडी मार्केटनं त्या शेअरला तेवढा वर नेलेला असतो न्यूज यायच्या आधी. कारण जे पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करत असतात त्यांना माहित असतं की ह्या कंपनीचा ह्या वर्षी बोनस येण्याची शक्यता आहे. मग त्यांनी आधीपासूनच खरेदी करून ठेवलेली असतात. समजा 400 रुपयाचा शेअर 800 रुपये होतो, त्या टाइमला तिथं बोनस डिक्लेअर होतो. आता बोनस डिक्लेअर झाल्यावर ज्या दिवशी कंपनी बोनस देते, ज्या दिवशी तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स असतात, डिव्हिडंड अँड बोनस मधला डिफरन्स काय आहे? डिव्हिडंड हा तुम्हाला डायरेक्ट दरवर्षी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जाहीर झाल्यानंतर कंपनी कॅशच्या स्वरूपात पैसे देते. बोनस म्हणजे तुम्हाला शेअरला शेअर्स दिले जातात. तुमच्याकडे एक शेअर असेल तर आणखीन एक शेअर फ्री, हा बोनस आहे. आणि डिव्हिडंड कधी दिला जात, राईट्स कधी दिले जातात, जर तुमच्याकडे एक्झिस्टिंग शेअर आहेत पण तुम्हाला ऍडिशनल पैसे द्यावे लागतात तरच तुम्हाला राईट इश्यू मिळतो. बोनस हा तुम्हाला फ्री मध्ये मिळतो शेअरला शेअर. राईट इश्यू ऍडिशनल पैसे. राईट इश्यू काय इश्यू करतात तर कंपनीला काय कॅपिटल लागणार असेल, आता मी मगाशी सांगितलं की रिलायन्सला त्यांचं 2021 पर्यंत डेट पूर्ण फ्री करायची आहे कंपनी, म्हणून रिलायन्सनं राईट इश्यू आणला. आणि तो राईट इश्यू आता मार्केट प्राइस 1500-1600 चालू आहे, तर एक्झिस्टिंग शेअर होल्डरला ते 1200 रुपयांना शेअर देणार आहे. ठीक आहे. आणि बोनस काय असतो, बोनस फक्त ज्यावेळी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात पैसा साठतो रिझर्व्ह मध्ये, ते पैशाचं रूपांतर ते बोनस मध्ये करतात. तर अशा पद्धतीनं बोनस दिला जातो. अजून एक आहे की बायबॅक. बायबॅक ह्यामध्ये मी घेतलेलं नाही, पण बऱ्याच वेळा कंपनी शेअर्स बायबॅक करते. जसं की आता जेके पेपरनी बायबॅक केले. बायबॅक करण्यामागचा एकच उद्देश असतो त्यांचा, कंपनीकडे कॅश भरपूर पडून असते, कंपनीचे शेअरचे प्राइस खाली आलेले असतात आणि कंपनी ते शेअर्स घेऊन शेअर मार्केटमधली त्यांची लिक्विडिटी कमी करते. म्हणजे मगाशी आपल्या कंपनीत समजा 10,000 शेअर्स होते आणि मी एखादी म्हणजे त्या कंपनीने एखादी बायबॅक ऑफर आणली की आम्ही 5,000 शेअर्स विकत परत घेणार आहे, ज्यांना कोणाला विकायचे त्यांनी विका. आणि कंपनी मोस्टली काय करते, जी मार्केट प्राइस चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटनं बायबॅक करते. ठीक आहे. आणि आता काय होतं, जे राहिलेले 5,000 शेअर आहेत त्यांच्यामध्ये प्रॉफिट डिवाइड होणार आहे ना. मगाशी 40 रुपये मला पर शेअर येत होता, पण 5,000 शेअर झाल्यावर मला 80 रुपये येणार आहे त्या कंपनीत. त्यामुळं बायबॅक देणाऱ्या कंपन्या बऱ्यापैकी चांगले असतात बायबॅक करणारे. राईट्स मध्ये बरंच थोडस हे आहे. राईट मध्ये कंपनीवर लोन्स वगैरे असल्यामुळे कंपनी राईट इश्यू करतात. त्याच्यानंतर कंपनी कशी परफॉर्म करते ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. बोनस शेअर देणाऱ्याही कंपन्या चांगल्या असतात, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्याही चांगल्या असतात. फक्त जास्त डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये जास्त शेअर मार्केटमध्ये म्हणजे मार्केट प्राइस वाढण्याची शक्यता फार कमी असते. आता जर तुम्ही आताच्या मार्केटमध्ये विचार केला तर गव्हर्नमेंटच्या काही कंपन्या आहेत की आरईसी सारखी कंपनी आहे, एनटीपीसी सारखी कंपनी, पॉवर सेक्टर मधल्या कंपन्या, पॉवर ग्रीड आहे, ह्या कंपन्यांचे डिव्हिडंड खूप चांगले आहेत. म्हणजे आज आरईसी 80-85 रुपयाला शेअर मिळतोय आणि दरवर्षीचा जर तुम्ही डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला तर 10 ते 12 रुपये डिव्हिडंड मिळतोय. म्हणजे जर बँकेत आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केली तर जेवढं व्याज मिळणार आहे तेवढं व्याज तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात ह्या कंपन्या देणार आहेत. तर अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्यांचं डिव्हिडंड यील्ड जास्त आहे. आणि आता हे कोरोनामुळे मार्केट डाऊन येत आहे, एक वर्ष 1.5 वर्षाने हे शेअर परत आहे इथून डबलच्या आसपास असतात. ज्यावेळी मार्केट फुल तेजीत असतं त्यावेळी तुम्ही शेअर्स विकू पण शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बोनस, राईट, डिव्हिडंड हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा आज सेमिनार कंडक्ट केलेला आहे. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू. शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय असतं, आता मगासपासून आपण बघितलं की कंपनी कशी फॉर्म होते. आता ही कंपनी काय होतं की पहिल्यांदा सीबीचं अप्रुव्हल घेते की आम्ही आमचे शेअर विकणार आहे. शेअर विकल्यानंतर ती कंपनी भारतामध्ये एनएससी बीएससी अशा एक्सचेंज मध्ये रजिस्टर्ड होते. ठीक आहे. आता भारतामधले मेजर 2 एक्सचेंज आहेत, एनएससी आणि बीएससी शेअर मार्केटसाठी. तर ह्यामध्ये ती कंपनी रजिस्टर्ड होते आणि एक डेट डिक्लेअर होते की या दिवशी आमच्या शेअर्स मध्ये खरेदी विक्रीला स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. एकदा त्या खरेदी विक्रीला स्टार्ट झालं की जी रेट येतो, जो रेट डिसाइड होतो
तो त्या कंपनीचा मार्केट प्राइस आहे किंवा मार्केट व्हॅल्यू आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू कोणीही डिसाईड नाही करत शेअर्सची. एकदा लिस्ट झाला की बायर काय रेटनं घेतोय आणि सेलर काय रेटनं विकतोय, हीच त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू. खाली आला तरी ती मार्केट व्हॅल्यू, वर गेला तर ती मार्केट व्हॅल्यू. आणि एकदाच कंपनीनं शेअर्स विकले की कंपनीचा त्या शेअरच्या प्राइसशी कुठलाही संबंध राहत नाही. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? स्क्रीन व्हाईट कलर आहे. येस, ठीक आहे. ब्लँक आहे, स्क्रीनवर काही लिहिलेलं नाही, फक्त व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू एवढंच ह्याच्यावर लिहिलेलं आहे. ओके. तर मार्केट व्हॅल्यू ही बायर आणि सेलर ह्या दोघांच्या मधला जो करार होतो किंवा ट्रेड होतो, ह्याला त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू म्हणतात. आता एकदा कंपनीनं शेअर्स विकले की कंपनीला काहीही संबंध राहत नाही त्या शेअर्समध्ये, म्हणजे त्या रेटमध्ये, की किती रेट व्हावा, किती रेट खाली यावा, ह्यात कंपनी कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. आणि इव्हन प्रमोटर त्या शेअर्समध्ये रोजच्या रोज आपण जसं ट्रेडिंग करतो तसं करू शकत नाही. हा, तो शेअर्स घेऊ शकतो, पण जेव्हा तो शेअर घेईल त्यावेळी त्याला सेबीला सांगावं लागतं की आम्ही आज एवढे एवढे शेअर्स ह्या प्राइसने घेतले. सेबीला सांगावं लागतं, एक्सचेंजला सांगावं लागतं. मोठ्या प्रमाणात जेव्हा एखाद्या शेअर्स मध्ये बाईंग होतं तेव्हा सगळे डिटेल्स सेबी आणि एक्सचेंजला द्यावीच लागतात. आलं लक्षात? आणि आता तुम्ही म्हणशीला की शेअर कंपनीचा काहीच संबंध राहत नाही, मग शेअर मार्केटला लिस्ट केल्याचा कंपनीला फायदा काय असतो? तर ज्यावेळी कंपनीची मार्केट प्राइस वाढत जाते त्यावेळी कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढतं. म्हणजे मगाशी आपण बघितलं की माझी कंपनी मी 10,000 रुपयानं लिस्ट केली आणि 100 रुपये प्राइस होती. पण कंपनी जर स्टॉक एक्सचेंजला 1000 रुपयाला ट्रेड करायला लागली, त्या शेअर मध्ये 1000 रुपयाला ट्रेडिंग चालू झालं, तर 10,000 इंटू 1000, 10,000 इंटू 1000 म्हणजे माझी प्राइस किती झाली? मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 इंटू 1000 जर केलं तर साधारण एक 1 CR माझं मार्केट कॅपिटलायझेशन झालं. म्हणजे माझी कंपनी तेवढी मोठी झाली. आता 1 CR मार्केट कॅपिटलायझेशन झालं तर मी बँकेकडे जाऊन 50 लाख रुपये इमिजिएट लोन उचलू शकतो त्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर. तर त्यासाठी कंपन्याचे शेअर्स लिस्ट होतात आणि कंपन्यांना मार्केट कॅपिटलायझेशनचा अशा पद्धतीनं फायदा होतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा मगाशी आपण जसं बघितलं की कंपन्यांची मार्केट प्राइस ट्रेडिंग होतं. आता हे जे ट्रेडिंग होतं ते जिथं ट्रेडिंग होतं ना त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं कंपनीनं जेव्हा शेअर होल्डरला पैसे दिले त्यावेळी ते प्रायमरी मार्केट होतं, कंपनी टू शेअर होल्डर. आता काय झालं, शेअर होल्डर टू शेअर होल्डर, म्हणजे मी शेअर घेतो तुम्हाला विकतो, तुम्ही शेअर घेता दुसऱ्या कोणाला तरी विकता, हे जे ट्रेडिंग चालतं याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. ह्यामध्ये कंपनीचा रोल काय राहत नाही, ह्यामध्ये इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्टर. आणि मी का शेअर घेत असतो, मला वाटत असतं वाढेल, तुम्ही का विकत असतात, मला वाटत असतं पडेल शेअर, एवढाच ह्यामध्ये हे असतो, रोल असतो. ठीक आहे. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग होतं ते पूर्ण ट्रेडिंग एक्सचेंज थ्रू होतं. ठीक आहे. आणि भारतामध्ये असे 2 मोठे एक्सचेंज आहेत जे शेअर्ससाठी फेमस आहेत किंवा शेअर्सचं ट्रेडिंग होतं. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तुम्ही कुठल्याही एक्सचेंजला ट्रेड केला तरी सेम असतो, रेट सेम असतो, 5-10 पैशाचा फरक असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय कंपनी सेल टू इन्व्हेस्टर म्हणजे प्रायमरी मार्केट आणि इन्व्हेस्टर सेल टू इन्व्हेस्टर म्हणजे सेकंडरी मार्केट. ठीक आहे. आता ह्यामध्ये सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचं काम काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं सेबीचं काम आहे की ह्या सगळ्या शेअर मार्केटला रेग्युलेट करायचं. ठीक आहे. रेग्युलेट करायचं म्हणजे काय, ह्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं. जसं बँकांवर नियंत्रण आरबीआय ठेवते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसं शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, युलिप
यांच्यावर नियंत्रण, म्हणजे जे शेअर्सशी संबंधित आणि ट्रेडिंग होणारे इन्स्ट्रुमेंट आहेत, अशा इन्स्ट्रुमेंटवर नियंत्रण ठेवायचं काम सेबी करतं. जसं आरबीआय एक स्वायत्त संस्था आहे, तशीच सेबी ही एक संस्था आहे, मोठी स्वायत्त संस्था. जसं आरबीआय वर गव्हर्नर असतो तसं सेबीचा पण असतो आणि हे रेग्युलेट करत असतं. आणि सेबी ह्या सगळ्यांवर नियंत्रण पण ठेवत असतं आणि ह्या सगळ्यांवर वॉच पण ठेवत असतं आणि ह्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीजवर वॉच ठेवत असतं. हे काम सेबीचं असतं. ठीक आहे. एखादी कंपनी लिस्ट होताना सेबीची परमिशन घ्यावी लागते, तरच ती तुम्ही आयपीओ, म्हणजे मी म्हटलो माझा आयपीओ विकायचा, मी असा डायरेक्ट विकू नाही शकत. मला सेबीची परमिशन घ्यावीच लागते, तेव्हाच मी ती पब्लिक लिमिटेड कंपनी करू शकतो. ठीक आहे. तर सेबीचं काम हे आहे. आता दुसरं डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणजे काय? आता काय व्हायचं, पूर्वी शेअर्स जेव्हा विकले जायचे, म्हणजे हे साधारण 2000 सालच्या आधीची गोष्ट आहे, की त्यावेळी शेअर्स विकल्यानंतर शेअर सर्टिफिकेट मिळायचं आणि हे शेअर सर्टिफिकेट मला जेव्हा विकायचं असेल तेव्हा मला ते शेअर सर्टिफिकेट ब्रोकरला पाठवून द्यावं लागायचं. ठीक आहे. तो ब्रोकर ज्यानं शेअर्स विकत घेतले त्याला पाठवून द्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं. त्यानंतर काय झालं, की गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं, की ह्यामध्ये खूप ट्रान्झॅक्शन मिसप्लेस होत आहेत. खोटी सर्टिफिकेट दिली जात आहेत. त्याच्यानंतर सिग्नेचर मॅच होत नाहीयेत. जुने सर्टिफिकेट असतात, खराब होतात, गहाळ होतात किंवा फाटून जातात. अशा गोष्टी व्हायला लागल्या आणि त्यामुळं खूप त्रास व्हायचा. प्रोसेस लेंदी व्हायची. म्हणजे एक शेअर विकायचा म्हटला तर महिना महिना जायचा. तर त्यासाठी डीमॅट ही कन्सेप्ट आणली. डीमॅट म्हणजे काय, की ज्यामध्ये तुमचं शेअर्स हे इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये सेव्ह केले जातात. आता उदाहरणार्थ, जेव्हा आपण बँकेमध्ये जातो आणि पैसे भरतो, ठीक आहे. तर आपण पैसे भरल्यानंतर आपल्याला बँक जसे पासबुक प्रिंट करून देते, त्यावेळी आपल्याला दिसतं की माझ्या अकाउंटला एवढे एवढे पैसे आहेत. पण आपल्याला कॅशर दाखवतो का, हो तुमचे हे 1,00,000 रुपये तिथे ठेवलेत बघा, ते तुमचे आहेत. ते काही दाखवत नाही. आपल्याला फक्त एंट्री दिसते की माझ्याकडे एवढे पैसे आहेत. तसं डीमॅट मध्ये जेव्हा तुम्ही शेअर्स घेता ट्रेडिंग अकाउंट, तेव्हा तुमच्या डीमॅट मध्ये जाऊन शेअर्स पडतात. ठीक आहे. आणि ते शेअर्स तुमच्या, जेव्हा डीमॅटची तुम्ही प्रिंट घेता त्या प्रिंटवर येतात, की माझ्याकडे रिलायन्सचे 10 शेअर आहेत, इन्फोसिसचे 50 आहेत, आयटीसीचे 100 आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शेअर्सचं स्टेटमेंट येतं. त्यानंतर आताची मार्केट व्हॅल्यू शेअर्सची येते आणि तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट येते. तर अशा पद्धतीनं डीमॅट अकाउंट कन्सेप्ट केलेली आहे. आता भारतामध्ये जेव्हा तुम्ही, बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात, की मी घेतलेले शेअर्स सुरक्षित आहेत का, किंवा मी बँकेमध्ये जाऊन डीमॅट ओपन करू का, कारण मला रिस्क वाटते ब्रोकरकडे. तर तुमचं डीमॅट अकाउंट कुठल्याही ब्रोकरकडे ओपन होत नाही. तुमचं डीमॅट अकाउंट दोन संस्थांमध्ये ओपन होतं. एक आहे सीडीएसएल आणि एक आहे एनएसडीएल. तर ह्या दोन्ही संस्था गव्हर्नमेंटच्याच आहेत. ठीक आहे. आणि ह्यामध्ये तुमचं शेअर्सचे डीमॅट अकाउंट ओपन केले जातात. आता यामध्ये नॅशनल सिक्युरिटी, एनएसडीएल म्हणजे काय आहे, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, आणि सीडीएसएल म्हणजे काय आहे, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. तर ह्या दोन्हीत फरक काहीच नाही. सेम काम आहे, सेम सगळं आहे. ह्यात काही फरक नाही. नॅशनल आहे म्हणून नॅशनल, सेंट्रल आहे म्हणून सेंट्रल, असं पण काही नाही. गव्हर्नमेंट कधीही एक कंपनी ओपन नाही करत, कंपन्या दोन ओपन करते. त्याचं कारण आहे की कॉम्पिटिशन राहतं आणि सर्व्हिस चांगली मिळते. जसं पेट्रोल मध्ये गव्हर्नमेंटच्या 3 कंपन्या आहेत, बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी. तसं ह्याच्यामध्ये आहे की 2 कंपन्यांमध्ये हे आहे. एक्सचेंज सुद्धा गव्हर्नमेंटचीच आहेत, एनएससी आणि बीएससी, गव्हर्नमेंट बँका मिळून ते एक्सचेंज बनवलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एक स्ट्रक्चर असतं. तर तुमचं कुठेही डीमॅट ओपन केलं तरी तुमच्या डीमॅट मध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा चेंज करू शकत नाही. आता स्टॉक एक्सचेंज ऑफिस म्हणजे काय? तर स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, जिथं जाऊन तुम्ही शेअर्सचे खरेदी विक्री व्यवहार करता आणि जी तुम्हाला फॅसिलिटी देतं की शेअर्स खरेदी विक्री करायला, किंवा शेअर बाजार जिथं असतो त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतात.
ठीक आहे. पूर्वी हे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये होतं. सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. माझ्या मते 1875 साली स्थापना झाली. 1990 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलं. तर अशा पद्धतीनं हे आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बेचं नॅशनल म्हणजे नॅशनलचं असं काही नाही. दोन्ही ऑफिस मुंबईमध्येच आहेत आणि दोन्ही ऑफिसचं काम पण सेम आहे. फक्त हे नाव पूर्वी बॉम्बे का ठेवलं तर इंग्रजांच्या टाइम मध्ये चालू झालेलं, त्यामुळे त्यांनी ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नाव ठेवलं. ठीक आहे. आणि ह्या स्टॉक एक्सचेंजची मालकी गव्हर्नमेंट तसंच बँका यांच्याकडे आहे. ठीक आहे. आणि तिथं ते काय करतात तर ते तुम्हाला ट्रेडिंग करायला प्लॅटफॉर्म देत आहेत. ट्रेडिंग करायला तुम्हाला एक माहोल तयार करतात. हेच काम स्टॉक एक्सचेंजचं आहे. आता ह्या स्टॉक एक्सचेंजच्या अंडर सगळे ब्रोकर्स असतात. ठीक आहे. आणि त्याच्या अंडर सगळे ट्रेडर असतात म्हणजे क्लायंट इन्व्हेस्टर असतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये ब्रोकर्स कोण असतात तर बरेच ब्रोकर आहेत. बँका बऱ्याच ब्रोकिंग फर्म मध्ये आहेत. इंडिव्हिज्युअल ब्रोकर्स आहेत. आय थिंक एक 2-3 हजार ब्रोकर्स असतील भारतामध्ये. तुम्ही कोणाकडेही डिमॅट ओपन करू शकता. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे हे होतात तर शेअर्सचे सौदे होतात, बॉन्ड मार्केटचे ट्रेड होतात. तर अशा पद्धतीनं त्या स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग होत असतं. ठीक आहे. भारतामध्ये 2 मेजर एक्सचेंज आहेत, एनएससी आणि बीएससी. ठीक आहे. पूर्वी भारतामध्ये बरेच एक्सचेंज होते. पुणे स्टॉक एक्सचेंज, सुरत स्टॉक एक्सचेंज, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, नंतर मुंबई स्टॉक एक्सचेंज असे बरेच होते रिजनल, कारण त्यावेळी ऑफलाईन सगळं काम व्हायचं, ऑनलाईन होत नव्हतं. आता फक्त मेजर 2 राहिले, ते छोटे छोटे स्टॉक एक्सचेंज आहेत, ते ह्या मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे पार्ट आहेत. ठीक आहे. आता डीमॅट जे आपण अकाउंट ओपन करतो त्याच्यामध्ये ते सर्व्हिस काय प्रोव्हाइड करतात. डिमटेरियलाइज शेअर म्हणजे जर आता जुने कुणाकडे शेअर सर्टिफिकेट असतील तर तुम्ही ते पुन्हा डीमॅट मध्ये कन्वर्ट इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये कन्वर्ट करू शकता. आता मोस्टली बऱ्यापैकी संपत आलेत आणि गव्हर्नमेंटने आता नवीन नियम काढले की त्या नियमाअंतर तुम्हाला लवकरात लवकर डीमॅट शेअर्स करून घ्यायचे. रिमॅट म्हणजे तुम्हाला जर डीमॅट मध्ये शेअर्स नसतील, इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये नको असतील तर तुम्ही फिजिकल मध्ये घेऊ शकता. पण आता हा नियम चेंज झालाय. ट्रान्सफर सिक्युरिटी अँड बेनिफिशरी होणं म्हणजे काय होतं की ज्यावेळी मी शेअर्स घेतो आणि मी परत विकतो. ठीक आहे. मी विकल्यानंतर माझ्या डीमॅट मधनं शेअर्स घेतला जातो आणि ज्यानं माझ्याकडून शेअर्स घेतलाय त्याला तो दिला जातो. त्याला म्हणायचं ट्रान्सफर सिक्युरिटी अँड चेंज बेनिफिशरी होणार म्हणजे बेनिफिशरी होणार चेंज होतो. ठीक आहे. हे काम पण डिपॉझिटरीच आहे. सेटल ट्रेड डन ऑन एक्सचेंज कनेक्टेड टू डिपॉझिटरी म्हणजे तुम्ही जे सौदे ट्रेड करता त्या ट्रेडचं सेटलमेंट करायचं काम डिपॉझिटरीचं आहे. फ्लेज शेअर्स आणि फ्लेज शेअर्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेअर्स अगेन्स्ट लोन घेता त्यावेळी ते तारण म्हणून जेव्हा शेअर्स देता तेव्हा ते फ्लेज केले जातात. म्हणजे ते काय म्हणतात फ्लेजला मराठीत ते एक लॉक करून ठेवले जातात. तर हे काम सुद्धा डिपॉझिटरी करत असतं. अनफ्लेज म्हणजे परत ते लॉक काढून टाकतात. आता हे कोण करतं की ज्या मगाशी जसं तुम्हाला सांगितलं कंपनी मोठी झाली शेअरच्या अगेन्स्ट सुद्धा लोन घेत आहेत. तर अशा वेळी प्रमोटर्स शेअर्स ठेवून लोन घेत असतात. जसं विजय मल्ल्यानं किंगफिशरचे शेअर्स ठेवून लोन घेतलेलं होतं. कॉर्पोरेट एक्सचेंज बेनिफिट ट्रान्सफर टू बँक ज्या काही कॉर्पोरेट ऍक्शन असतात. कॉर्पोरेट ऍक्शन म्हणजे काय, कंपनीनं डिव्हिडंड दिला, कंपनीनं बोनस दिला, कंपनीनं राईट दिला, तर हे सगळं काम डिपॉझिटरी करत असते. ठीक आहे. फीचर ऑफ डीमॅट म्हणजे डीमॅटचे फीचर काय, 1996 पासून डीमॅट अकाउंट कन्सेप्ट आली, डीमॅट अकाउंट चालू झाले. आणि बेनिफिट्स डीमॅटचा पहिला बेनिफिट आहे लोअर रिस्क. रिस्क काहीच नाही. तुम्ही जेव्हा शेअर्स घेता तेव्हा तुमच्या डीमॅटमध्ये जमा होतात इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये. चोरी जायचा संबंध नाही, कुठं ढाळ व्हायचा संबंध नाही, काही नाही. हो. आणि तुम्ही विकता तेव्हा ऑटोमॅटिक जातं, त्यामुळे रिस्क काही राहत नाही. इझी टू होल्डिंग करणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही कितीही शेअर्स डीमॅटमध्ये शेअर स्टोअर करू शकता. तसं तुम्ही जर फिजिकल मध्ये असता तर ते शेअर सर्टिफिकेट चे फाईल किती अशा साठवणार, येईल तसं साठवत न्यावे लागेल. तर ते थोडंसं हे होतं, त्यामुळे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. ऑडलॉक म्हणजे काय, ऑडलॉक म्हणजे काय, पूर्वी माझ्याकडे समजा रिलायन्सचे शेअर्स असते
आणि 100 शेअर्स असतील आणि मला फक्त त्यातले 10च विकायचे असतील, तर विकता येत नव्हते. आता मला कसं आहे, की ₹1500 भाव आलाय ना, माझे 10 शेअर विका. इमिजिएट एका सेकंदात विकले जातात. ₹15,000 मी तिसऱ्या दिवशी काढून घेऊ शकतो. तर हा डीमॅटचा बेनिफिट झाला. रिड्यूस कॉस्ट. कॉस्ट कमी झाली. पूर्ण कॉस्ट कमी झाली. म्हणजे तुम्ही जे पहिलं एक महिना जायचा आणि त्यामध्ये एवढा कॉस्ट वाढायची. तुमचं कुरिअर चार्ज, त्याच्यानंतर ब्रोकर कमिशन, त्याच्यानंतर ब्रोकर रेट तुम्हाला बरोबर सांगायचं नाही, विकायचा वेगळ्या रेटनं द्यायचा वेगळा रेट, अशा गोष्टी होत होत्या. ते आता डीमॅटमुळे पूर्णच बंद झालं. टाइम. तिसऱ्या दिवशी तुमच्या डीमॅटमध्ये शेअर्स येतात. T+2 म्हणजे ज्या दिवशी ट्रेड करतात त्याच्या नंतरचे 2 दिवस संध्याकाळी तुमच्या डीमॅटला शेअर येतात. हे टाइम रिडक्शन झालं. पूर्वी हेच शेअर यायला 2-2 महिने लागायचे आणि ते पण परत आले, त्याची सही मॅच नाही झाली की परत ते लेंदी व्हायचे. ते आता पूर्ण संपलं डीमॅटमुळे. हा डीमॅटचा बेनिफिट झाला. स्टॉक ब्रोकर काय असतात? तर डीमॅटमध्ये जेव्हा आपण शेअर्स हे करायचं खरेदी विक्री करतो, त्यावेळी कुणाकडे जाऊन शेअर्स खरेदी विक्री करतो? स्टॉक ब्रोकरकडे. आणि हा स्टॉक ब्रोकर हा एक प्रोफेशनल व्यक्ती असतो किंवा संस्था असते, की जी सेबीमध्ये आणि ह्या NSE, BSE ला रजिस्टर्ड असतात. अशाच लोकांना स्टॉक ब्रोकर होता येतं. त्याच्यामध्ये बरेच क्रायटेरिया आहेत. त्यांचे डिपॉझिट्स असतात स्टॉक ब्रोकरचे त्या सेबीकडे. त्याच्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स, बऱ्याच गोष्टी आहेत आणि मगच तुम्हाला ते स्टॉक ब्रोकर म्हणून ऑथरायझेशन मिळतं. ठीक आहे. मार्केट कॅपिटलायझेशन. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, की माझ्या शेअरचा भाव समजा आता मगाशी आपली कंपनी होती, आपण रजिस्टर्ड केली, 10,000 शेअर विकले, ₹1,000 एका शेअरचा भाव झाला, तर साधारण 1 कोटी आता माझं मार्केट कॅपिटलायझेशन झालं. तर अशा पद्धतीने कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन वाढत असतात डे बाय डे. जसे शेअरचे भाव वाढतील तसे. आता ह्या मार्केट कॅपिटलायझेशनचा बेनिफिट काय असतो? तर मार्केट कॅपिटलायझेशनवर कंपनीची पत ठरते. ठीक आहे. कंपनीची व्हॅल्युएशन मार्केट कॅपिटलायझेशनवर ठरते. त्यामुळे ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन चांगलं आहे, त्या कंपनीकडं सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली येत असतात. बिझनेस सुद्धा येत असतो कारण मोठी कंपनी. तर ह्या मार्केट कॅपिटलायझेशनवर आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, तेव्हा त्याचं 3 प्रकारे शेअर्सचं हे होतं, डिवायडेशन होतं. तर एक असतात लार्ज कॅप शेअर्स. लार्ज कॅप शेअर्स म्हणजे काय? ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 करोडपेक्षा जास्त असतं. अशा शेअर्सना लार्ज कॅप शेअर्स म्हणतात. त्याच्यानंतर ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 2,000 ते 10,000 करोड असतं, अशा शेअरना मिड कॅप कंपन्या म्हणतात. आणि ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 2,000 करोड असतं, 2,000 करोडपेक्षा कमी असतं, अशा कंपन्यांना स्मॉल कॅप शेअर्स म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं मार्केट कॅपिटलायझेशन हे होतं. लार्ज कॅप शेअर्स म्हणजे ज्या कंपन्या खूप मोठ्या झाल्यात, ज्यामध्ये इन्व्हेस्टरचा जास्त भरोसा आहे, अशाच कंपन्या लार्ज कॅप असतात. आता ह्यातल्या स्मॉल कॅप, मिड कॅप भविष्यात लार्ज कॅप पण होऊ शकतात. जसं ट्रेडिंग वाढेल, जसं तुमचं शेअरचा भाव वाढेल, तसं ते लार्ज कॅपमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं शेअर्सची कॅटेगरायझेशन होत असतं आणि त्याच्या आधारावर तुम्ही खरेदी विक्री करू शकतो. मोस्टली मी नवीन इन्व्हेस्टरला सांगतो की तुम्ही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कारण लार्ज कॅप कंपन्यांमध्ये फ्रॉड कमी असतात ॲज कम्पेअर स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये. असं आहे. कारण त्या कंपन्यांमध्ये फ्रॉड करायला चान्स नसतो, कारण पूर्ण सिस्टीम असते. टाटा, रिलायन्स ह्या कंपन्या पूर्ण सिस्टीमनं चालतात. ₹1 घोटाळा करायला ₹100 लॉस करावा लागेल. त्यामुळे ह्या गोष्टीत ते जात नाही. तर तुम्ही मोस्टली लार्ज कॅपमध्ये काम करा. स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये ज्यावेळी तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला वाटेल की बाबा मला आता शेअर मार्केटमधलं सगळं कळतंय, त्यावेळी तुम्ही स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये हे करू शकता. स्टॉक इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय असतं? आता भारतामध्ये 2 एक्सचेंज मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर ह्यामध्ये दोन्ही स्टॉक एक्सचेंजचे इंडेक्स वेगवेगळे आहेत. जसा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांकाला सेन्सेक्स म्हणतात आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला निफ्टी म्हणतात. आता हे निर्देश करतात आपल्याला की काय चाललंय मार्केटमध्ये. आता हा निर्देशांक कसा डिसाईड होतो? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो आहे तो भारतामधल्या टॉपच्या 30 कंपन्या प्रत्येक सेक्टर मधली असते. जसं IT मधली इन्फोसिस, TCS, विप्रो आहे.
तसं सिमेंटमधली एसीसी अल्ट्राटेक आहे. तसं बँकमधली एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आहे. अशा प्रत्येक कंपन्या म्हणजे सेक्टरमधल्या ऑटोमधली बजाज ऑटो असेल, मारुती असेल, अशा कंपन्या एकत्र केल्या जातात. 30 कंपन्या भारतामधल्या टॉप मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या 30 कंपन्या एकत्र केले जातात आणि त्याच्यावर प्रत्येक कंपनीला वेटेज दिलं जातं आणि त्या वेटेजच्या आधारावर एक्सचेंजचा निर्देशांक ठरतो. हा निर्देशांक जो असतो तोच त्या स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक असतो आणि जसं ह्या 30 कंपन्यांमध्ये खरेदी विक्री होईल, समजा वर जात असतील ह्या कंपन्यांमधल्या काही कंपन्या, तर शेअर निर्देशांक वाढत असतो. म्हणजे तो सूचक असतो आपल्याला की आता मार्केटमध्ये खरेदी वाढली. ज्यावेळी त्या कंपन्या पडतात त्यावेळी त्या शेअर्समध्ये म्हणजे मार्केटमध्ये विक्री वाढली, हा निर्देश करतो. तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी हा निर्देशांक आहे. नॅशनल N50 त्यांनी 50 कंपन्या घेतल्या, थोडा मोठा कॉन्ट्रॅक्ट घेतला. तर त्यामध्ये 50 कंपन्यांमध्ये जशी खरेदी विक्री होत असते तसं त्या कंपन्या वाढत असतात, कमी होत असतात. तसं निर्देशांक वर खाली होत असतो. जो की आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो आहे तो साधारण 9,200-300च्या आसपास आहे आणि नॅशनल आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30,000च्या आसपास आहे. तर हा निर्देशांक असतो आणि हा रोजच्या रोज फरक चेंज होत असतो. ठीक आहे. आता ह्यामध्ये जसं कंपन्या मी मगाशी सांगितलं प्रत्येक सेक्टर मधल्या कंपन्या असतात. त्यामुळे काय होतं, जेव्हा निर्देशांक पडायला लागेल तेव्हा बाकीचे पण कंपन्या पडत असतात. ठीक आहे. आता बऱ्याच कंपन्या ह्या निर्देशांकामध्ये लिस्टेड पण नसतात, पण मार्केट पडल्यावर त्या पडतात, मार्केट चढल्यावर वर जातात आणि बऱ्याच कंपन्या विरुद्ध पण परफॉर्म करतात. बऱ्याच वेळा मार्केट पडताना एखादी कंपनी खूप वाढते, लोक विचारणार मार्केट पडताना हे कसं काय वाढतं, तर ते त्या निर्देशांकाशी काही संबंध नसतो. त्याच्यात न्यूज वेगळीच असते, त्यामुळे ते वाढत असतं. तर हे निर्देशांक आपल्याला बघणं गरजेचं आहे शेअर मार्केटमध्ये. आणि ह्या कंपन्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालू शकतात. लॉंग टर्म साठी त्या कंपन्या मोठ्याच कंपन्या असतात. आता जसं 2 एक्सचेंजचं मी सांगितलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी, तर हे बेंचमार्क इंडेक्स आहे. ठीक आहे. आता काही सेक्टरल इंडेक्स पण आहेत. सेक्टरल इंडेक्स म्हणजे काय, बीएससी बँकिंग म्हणजे फक्त त्यामध्ये भारतामधल्या बँका त्यांनी रजिस्टर केले. बँकांमध्ये जशी ग्रोथ होईल तसे ते तो निर्देशांक वाढतो. आता फेमस झालं बँक निफ्टी म्हणतात. बँकांमध्ये जसं हे होईल, घसरण होईल तसा डाऊन येतात. तर त्याला बँकेक्स किंवा बँक निफ्टी हे म्हटलं जातं. तसं सीएनएक्स आयटी म्हणून एक इंडेक्स आहे. यामध्ये फक्त आयटीच्या कंपन्या आहेत. इन्फोसिस, विप्रो, एक्झावेअर, टीसीएस अशा कंपन्या आहेत. तर तो आयटीचा निर्देशांक आहे. ह्याला सेक्टरल इंडेक्स म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट कॅपिटलायझेशनवर पण काही इंडेक्स आहेत. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं लार्ज कॅप शेअर, मिड कॅप शेअर, स्मॉल कॅप शेअर, तर असे पण निर्देशांक आहेत. तर बीएससी स्मॉल कॅप म्हणजे यामध्ये फक्त त्यांनी स्मॉल कॅप कंपन्या इंट्रोड्यूस केले आणि स्मॉल कॅप कंपनीचा तो निर्देशांक आहे. त्याला बीएससी स्मॉल कॅप इंडेक्स म्हणतात. आणि आणखीन एक आहे बीएससी मिड कॅप, म्हणजे ह्यामध्ये फक्त मिड कॅप कंपन्या आहेत आणि मिड कॅप कंपन्यांचा इंडेक्स आहे. तुम्ही चेक करू शकता, एखाद्या वेळेस मिड कॅप वाढत असेल तर तो इंडेक्स वाढलाय का बघून तुम्ही मिड कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्मॉल कॅप वाढत असेल, स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ब्रॉड मार्केट इंडेक्स, काही इंडेक्स आहेत जे मोठ्या मार्केटसाठी त्यांनी बनवले, की बीएससी 100 किंवा बीएससी टॉप 500 हे भारतामधल्या टॉपच्या 500 कंपन्या त्यांनी घेतल्या आणि त्या कंपन्यात जशी चढ उतार होईल तसा तो इंडेक्स चेंज होत असतो. तर हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. असे इंडेक्स आहेत वेगवेगळे. जसं भारतामध्ये इंडेक्स आहेत तसे जगामधले पण काही फेमस इंडेक्स आहेत, ते सुद्धा आपल्याला बघावे लागतात ट्रेडिंग करताना. तसं तुम्ही जर अमेरिकन मार्केटचा इंडेक्स बघितला युएसएचा, तर त्याला डाऊ जोन्स असं म्हटलं जातं. डाऊ जोन्स आपण मोस्टली ऐकत असाल, डाऊ जोन्स पडला म्हणून भारतीय मार्केट पडलं, डाऊ जोन्स वर आला म्हणून भारतीय मार्केट वर आलं. तर हा डाऊ जोन्स म्हणजे अमेरिकेचा इंडेक्स आहे. दुसरा आहे नॅसडॅक, हा सुद्धा अमेरिकेचाच इंडेक्स आहे. हा नॅसडॅक म्हणजे यामध्ये आयटी कंपन्यांचा, टेक कंपन्यांचा जास्त हिस्सा आहे. ठीक आहे. तिसरा एस-एन-पी तिसरा S&P 500 आहे. हा एक तिकडचा अमेरिकेचाच इंडेक्स आहे. निकाई आहे, जपानचा इंडेक्स आहे. हँगसेन आहे, हँगसेन हा हाँगकाँगचा इंडेक्स आहे. त्याच्यानंतर FTSE 100 म्हणजे हा लंडनचा इंडेक्स आहे. डॅक्स आणि कॅक
जर्मनी आणि फ्रान्सचा इंडेक्स आहे. तर जर्मनी आणि फ्रान्सचा इंडेक्स आहे. असे इंडेक्स आहेत आणि हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. रोजच्या रोज जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता तेव्हा हे इंडेक्स काय करतात, कारण पूर्ण जग एकमेकाला कनेक्ट आहे. ठीक आहे. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता डाऊ जोन्स मध्ये एखादी ठिणगी वाजली की इथं बॉम्ब फुटतो आपल्या इथं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर ह्या सगळ्यांचा सगळ्यांवर ट्रॅक ठेवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि ह्याची माहिती असणं शेअर मार्केटसाठी गरजेचं आहे. हँगसेन, निकाई, डाऊ जोन्स. आता मोस्टली काय होतं, सगळ्यात शेवटी बंद होतो डाऊ जोन्स. अमेरिका सगळ्यात शेवटी बंद होते आणि सर्वात सुरुवात होती निकाई. सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा होती ती निकाईची. ठीक आहे. तर निकाई सुरुवात होते म्हणजे जपानमध्ये सूर्य उगवला जातो असं म्हणतो आपण. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तर संध्याकाळी सकाळी आपलं मार्केट चालू होतं ना. डाऊ जोन्स काल काय बंद झालं, आज निकाई काय ओपन आहे, हँगसेन आपल्या आधी ओपन होतो हाँगकाँग काय ओपन झालंय हे बघू शकता. त्याच्यानंतर 12-12:30 नंतर FTSE आणि डॅक आणि कॅक हे ओपन होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ट्रेडिंग सिस्टीम कशी चालते. आता अशा पद्धतीचं एक आमचं स्क्रीन असतं. आता तुम्हाला जे स्क्रीन दिसतं असं ट्रेडिंगचं स्क्रीन असतं. ठीक आहे. ह्या साईडला सगळे कंपन्यांची नावं येतात. ठीक आहे. इथं इंडेक्स दिसतात. आता हे जुनं हे असल्यामुळं मला इंडेक्स प्राइस कमी दिसत आहे. तर इथं इंडेक्स प्राइस दिसते. निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. इकडे सगळे कंपन्यांची नावं येतात. ठीक आहे. इथं रेट येतात, बायर आणि सेलर. बायर आणि सेलर, हो सॉरी इंटरनेट गेलं का, माझा आवाज येतोय? आवाज येतोय माझा? येत असेल का नाही? No sir, no sir, voice is not clear. ओके 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 ओके. तर आता येस म्हणून यायला लागले. थोडंसं माझं इंटरनेट कनेक्शन गेलेलं, ते आता पुन्हा एस्टॅब्लिश झालंय. तर अशा पद्धतीनं आपला एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतो ज्या आधारावर आपण खरेदी विक्री करत असतो. ज्यावेळी तुम्ही एखादा शेअर्स खरेदी करता त्यावेळी तुम्ही फक्त त्या शेअर्सवर क्लिक करता, बायची एंट्री मारता, प्लस करता. इथं 2-3 ऑप्शन फक्त तुम्हाला टाकावे लागतात. पहिला असतो क्वांटिटी, दुसरा असतो रेट, तिसरा असतो तुमचा क्लायंट कोड आणि सबमिट म्हणावं लागतं. आता समजा एखाद्या शेअरचा इथं आता आपण वर बघू, एक स्पॉट आपल्याला इथं ₹154 दाखवतो. समजा तुम्हाला 150 ला घ्यायचं आहे, तर तुम्ही प्लेस करून ठेवू शकता. ती ऑर्डर तुमची दिवसभर व्हॅलिड राहते. ज्यावेळी 150 येईल त्यावेळी तुम्हाला तो शेअर मिळतो. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याला ओडिन म्हणतात किंवा बोल्ट म्हणतात. हा ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. आता प्रत्येक ब्रोकरचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले, पण पूर्वी फक्त एकच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म होता, तो म्हणजे बोल्ट आणि ओके. तर बोल्ट आणि एक ओडिन हा हे फाइनटेक म्हणून कंपनी आहे, त्यांनी आणलेला प्लॅटफॉर्म आहे. आता बऱ्याच ब्रोकरांनी स्वतःचे सेपरेट प्लॅटफॉर्म आणलेले आहेत. तर सेम स्ट्रक्चर असतं, सेम हे असतं. एंट्री मारायला प्लस, घेताना आणि विकताना मायनस हे मोस्टली असतं. ठीक आहे. तुम्ही टाकलेले ऑर्डर पेंडिंग मध्ये जातात, ज्यावेळी एक्झिक्यूट होतात त्यावेळी एक्झिक्यूट म्हणून येतात. तर ह्याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, हे तुम्ही तुमच्या ब्रोकरला विचारू शकता. तर ह्यामध्ये सेलिंगसाठी मायनसची एंट्री असते, सेम आहे. ह्याच्यामध्ये आता सगळ्यात मेन मी तुम्हाला, ही मला विंडो क्लिअर करायचे. आता शेअरचे भाव इथे येतात, हे कसे येतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांना हेच माहित नसतं की शेअरचा प्राइस कसा तिथं डिसाईड होतो. तर ह्यामध्ये एक कंपनी आहे, समजा DLF असेल, आपण DLF बघू. तर DLF ही कंपनी आहे. तर त्या कंपनीचा कालचा क्लोज समजा ₹130 होता. ठीक आहे. आणि हा ₹130चा क्लोज, मग काय होतं, आज मार्केट ओपन होताना समजा प्लस न झालं तर बरेच लोक 130 ला एंट्री मारतात, काही लोक 129 ला मारतात घ्यायला, काही लोक 128 ला मारतात, काही लोक 125 ला मारतात,
काही लोक 131 ला मारतात घ्यायला बायर. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त कुणी बीड केलाय तर 131 वाला तो सगळ्यात वर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 130 वाला येतो, त्याच्यानंतर 129, त्याच्यानंतर 128, 125 असे खाली खाली सगळे उभे असतात. ठीक आहे. आता ह्याच्या विरुद्ध विकणारा जो असतो त्याच शेअरला काही लोक 135 ला एंट्री मारतात, काही लोक 136 ला मारतात, काही लोक 134 ला मारतात, काही लोक 133 ला मारतात, काही लोक 132 ला मारतात. ठीक आहे. तर सगळ्यात पुढे कोण येईल यामध्ये जो लोएस्ट असेल सेलिंग मध्ये, जो लोएस्ट असेल तो पुढे येईल. 32, 33, 34, 35 आणि त्याच्या खाली जेवढे काय असतील ते. आता काय झालं समोरासमोर जे रेट आले ते 31 आणि 32, 131 आणि 132 असा रेट आला. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये डिसाईड होतं की कुणी काय करायचं किंवा तिसरा कोणतरी येतो आणि 132 वाल्याला कडून माल घेतो. मग पुढं काय झालं 131 आणि 133 सॉरी 131 आणि 133 असे राहतात. मग काय होतं ह्यामध्ये कोणतं पुढे एंट्री 32 ला राहतो उभा. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग चालू असतं. सेलरचा माल संपायला लागला की रेट वाढत जातात, बायरच्या रेटनं सौदे व्हायला लागले की रेट डाऊन येतात. जिथं डिमांड वाढेल, डिमांड वाढलं शेअर वर जाणार, सप्लाय वाढला शेअर खाली जाणार. मग इथं फक्त आपल्याला 5 बायर आणि 5 सेलर प्रत्येक स्क्रीनवर दिसतात, तर तेवढेच आपण बघू शकतो. बाकी त्याच्या खाली सुद्धा हे असतात आणि ह्यामध्ये बायर आणि सेलर मध्ये 5-10 पेक्षा डिफरन्स असतो. तर हे माहित असणं गरजेचं आहे की रेट कोणी टाकत नाही, रेट हा डिसाइड होतो दोघांमध्ये बायर आणि सेलर मध्ये. ठीक आहे. ज्या काही तुम्ही एंट्र्या टाकता ते तुमच्या ऑर्डर बुक मध्ये एक्झिक्यूट झाली असेल त्या रेटला ट्रेड झाला असेल तर एक्झिक्यूट म्हणून येईल, नसेल झालं तर पेंडिंग म्हणून येईल. सिंपल आहे, यामध्ये काही जास्त सांगण्यासारखं नाहीये. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, आपण काय करतो की आज जे काही खरेदी करतो ते आजच विकून मोकळं होतो, त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. किंवा एखाद्या वेळेस आधी विकून नंतर खरेदी करू शकतो, त्याला सुद्धा इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. त्या दिवसापर्यंतचा जो काही तुमचा व्यापार होईल, आज घेऊन आज विकले किंवा आज विकून आज घेतला, तर याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. आता बऱ्याच जणांना हे माहित नसतं की जसं आपण घेऊन विकू शकतो, म्हणजे मी इन्फोसिसचे 10 शेअर 700 रुपयाला घेतले आणि 710 ला विकले, तर मला 100 रुपये प्रॉफिट झाला. 10 रुपये प्रॉफिट इंटू 10 शेअर 100 रुपये मिळाले. आता बऱ्याच वेळा मार्केट पडत असतं, पडत असल्यावर मी विकून खाली घेऊ शकतो, माझ्याकडे शेअर्स असो अगर नसो. छोटस मी एक शॉपचं उदाहरण घेतो. आता माझ्या शॉपमध्ये एखादा व्यक्ती एखादी वस्तू मागायला आला आणि माझ्याकडे आता ती अवेलेबल नाहीये, तर मी काय करतो त्याला बिल बनवून देतो, हे दर तुला 10 त्या वस्तूंची क्वांटिटी 10 आहे आणि एवढे एवढे पैसे मी घेतो खिशात. ठीक आहे. आता माझी जिम्मेदारी काय आहे की त्याला सांगतो की दुपारी तुझा माल आलेला असेल तुला देऊन टाकेन मी. माझी जिम्मेदारी काय आहे की बाहेर मार्केटमध्ये जायचं, तो माल आणायचा आणि त्याला द्यायचा, आणि मधला डिफरन्स आहे तो माझ्या खिशात येणार आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही बाईंग करून विकू शकता तसं विकून खाली घेऊ शकता. तुमच्याकडे शेअर्स नसताना फक्त विकून शेअर्स जर घ्यायचे असतील तर त्या दिवशी तुम्हाला कंपल्सरी कव्हर करावे लागतात. म्हणजे जरी तुम्ही विकले आणि खाली नाही आला आणि वर गेला तरी घ्यावेच लागतात. ठीक आहे. बाईंग करून तुम्ही होल्ड करू शकता तुमच्या डीमॅटला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. तसं विकल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी ती ऑर्डर स्क्वेअर अप करावी लागते. ह्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. आता इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला ब्रोकर 5 टाइम्स 6 टाइम 10 टाइम लिमिट देत असतो, त्यामुळे तुम्ही ते ट्रेडिंग करू शकता. साधारण 3 वाजून 20 मिनिटापर्यंत तुम्हाला त्या पोझिशन स्क्वेअर अप कराव्या लागतात. आता दुसरा काय आहे की डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग. डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग म्हणजे काय, आज शेअर घ्यायचे भविष्यात तुम्ही कधीही विकू शकता. आज घेऊन 10 वर्षाने 15 वर्षांनी कधीही विकू शकता किंवा उद्या विकू शकता. याला डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग म्हणतात. यामध्ये तुमच्याकडे मालकी हक्क येतो त्या शेअरचा आणि त्याचे पैसे तुम्ही भरता. इंट्राडे मध्ये तुमच्याकडे त्या शेअरचा मालकी हक्क नसतो, तुम्ही फक्त मधला डिफरन्स कमवत असता. आलं लक्षात. आणि त्याचे काही तुम्हाला पैसे भरायचे नाहीयेत, एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचंय. पण डिलिव्हरी बेस मध्ये तुम्हाला माल घरात आणून ठेवायचा आहे आणि परत विकायचा. जसं दुकानाचं मगाशी उदाहरण घेतलं, माल घेऊन यायचं, होल्ड करायचा, जेव्हा गिराईक येईल तेव्हा विकून टाकायचं, त्याला डिलिव्हरी बेस ट्रेडिंग म्हणतात. ठीक आहे. आता ट्रेडिंग सायकल अँड ट्रेडिंग आवर्स.
ट्रेडिंग सायकल T+2 असतं. मोस्टली ज्या दिवशी तुम्ही शेअर्स घेता आणि ज्या दिवशी शेअर्स समजा मी आज शेअर घेतला, आज नाही सोमवारी शेअर्स घेतला, तर बुधवारी संध्याकाळी माझ्या डीमॅटला शेअर्स येतात. ठीक आहे. ह्याला ट्रेडिंग सायकल म्हणतात. उद्या मी विकू शकतो का? तर विकू शकतो, कारण मला माझा माल जाणार आहे गुरुवारी. त्यामुळे मी उद्या विकू शकतो. बुधवारी आला, गुरुवारी हे. पण मोस्टली बऱ्याच जण ब्रोकर सांगतात की आज घेऊन उद्या विकत जाऊ नका, कारण काय काय वेळ पुढून जर शॉर्ट आला माल तर तुम्ही पण शॉर्ट होणार पुढे. त्यासाठी लोक शक्यतो 2 दिवसांनी विकलेला कधीही चांगला T+2. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सेटलमेंट सायकल म्हणजे पैसे सुद्धा तुमचे कसे जातात. आता मी आज शेअर्स घेतले सोमवारी, तर माझा ब्रोकर काय करतो, संध्याकाळी माझ्या नावानं बिल बनवतो, मला डेबिट टाकतो, ते पैसे काढतो, सेटलमेंट क्लिअरिंग हाऊस असतं किंवा NSE कडे आपण म्हणू, NSE ला पाठवतो. NSE काय करतं, ते पैसे घेतं आणि ज्यानं तुम्हाला शेअर्स विकलेत त्याला देतं. त्याच्या अकाउंटला कधी जातात हे T+2. तिसऱ्या दिवशी त्याच्या अकाउंटला पैसे जातात, त्याचे शेअर्स घेतं आणि आपल्या डीमॅटला टाकतं. या सगळ्या प्रोसेसला सेटलमेंट सायकल म्हणतात. म्हणजे मी जर सोमवारी शेअर्स विकले आणि जर मला पैसे त्या शेअरचे पाहिजे असतील, तर मला बुधवारी त्या शेअर्सचे पैसे मिळतात. ठीक आहे. तर याला सेटलमेंट सायकल म्हटलं जातं. आणि हे सगळं करतं क्लिअरिंग हाऊस, NSE, BSE हे सगळं मिळून, ब्रोकर्स वगैरे मिळून हे करत असतात. मार्केट टाइम 9 ते 3:30 आहे. लिमिट मोस्टली काय असतं, जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला 5 टाइम लिमिट असतं. डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगला बरेच ब्रोकर 2 टाइम देतात, काही ब्रोकर जेवढे पैसे आहेत तेवढेच तुम्हाला लिमिट देत असतात. आता जेव्हा शेअर्स घेता तेव्हा ब्रोकरचा काय फायदा असतो, तर ब्रोकरला त्या शेअर्स बद्दल कमिशन मिळत असतं. आता हे कमिशन कसं असतं, तर प्रत्येकाचं कमिशन वेगवेगळं आहे प्रत्येक ब्रोकरचं. पण मी एक रॅन्डम जे सगळ्यांचं मिळून सगळ्यांचं ब्रोकरेज, आता जनरल जे ब्रोकरेज आहे तेच इथं घेतलंय. ठीक आहे. तर ह्यामध्ये जेव्हा तुम्ही 100 रुपयाचे 500 शेअर घेता, सॉरी 500 रुपयाचे 100 शेअर घेता, तेव्हा तुमचा टोटल व्हॅल्यू 50,000चा होतो. इंटू 0.05 पैसा घेताना म्हणजे 25 रुपये तुम्हाला घेताना ब्रोकरेज लागेल, 25 रुपये विकताना ब्रोकरेज लागेल. ठीक आहे. आता हे ब्रोकरेज सोडून तुम्हाला अदर काही पैसे द्यावे लागतात का, तर ह्यामध्ये तुम्हाला हे ब्रोकरेज सोडून गव्हर्नमेंट टॅक्स, एक्सचेंजचे टॅक्स हे तुम्हाला द्यावे लागतात. ठीक आहे. जनरली ब्रोकरेज जर तुमचं 50 रुपये गेलं तर त्यात परत 25 रुपये एक्स्ट्रा ऍड होतात, ते तुमचे गव्हर्नमेंट टॅक्स असतात. ठीक आहे. तर तुम्ही प्रत्येकानं हे माहिती करून घेणं गरजेचं आहे, माझा ब्रोकर मला काय चार्जेस लावतो, आणि त्यावर तुमचा प्रॉफिट डिसाईड होणार आहे. नाहीतर बऱ्याच वेळा तुम्हाला माहित नसतं की मला किती ब्रोकरेज लागले. बरेच लोक ब्रोकरेज कॅल्क्युलेटच करत नाहीत, शेअर घेतात. समजा 1000 रुपयाचा शेअर आहे, 1 रुपयावर विकला तर त्यांना वाटतं 1 रुपया तुम्ही समजा 10 शेअर घेतले, 10 रुपये प्रॉफिट झाला. त्यांना ब्रोकरेजच त्यापेक्षा जास्त लागलेलं असतं, त्यामुळे ते लॉसमध्ये जाऊ शकतात. तर हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. डिलिव्हरी बेसला मोस्टली 50 पैसे 40 पैसे असं ब्रोकरेज असतं, प्रत्येक ब्रोकरवर डिपेंड आहे. तर अशा पद्धतीनं ब्रोकरेज लागतं. हे ब्रोकरेज कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता आपण इंडियन मार्केटची ग्रोथ बघू. 1875 साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली, आणि भारतामधला पहिला, एशियामधला पहिला स्टॉक एक्सचेंज होता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. 1956 साली आपल्याला माहितच आहे कंपनी लॉ रजिस्टर्ड झाला. त्याच्यानंतर 78 साली सेन्सेक्स 100 रुपये होता, म्हणजे 100 पॉईंट होता. आता जो 30,000 आहे, 78 साली 100 पॉईंट होता. 90 साली तो 1000 पॉईंट झाला, म्हणजे साधारण 2 वर्ष लागले 100चा 1000 व्हायला. ठीक आहे. 92 साली तो 2000 झाला. परत 1000 पॉईंट वाढायला फक्त त्याला 2च वर्ष लागली. ठीक आहे. सॉरी 10 वर्ष लागली पहिल्यांदा 78 ते 90 1000 व्हायला, पण 1000 ते 2000 व्हायला 2च वर्ष लागली, आणि 2000 ते 4000 व्हायला फक्त 3च महिने लागले. जे आपण म्हणतो की हर्षद मेहता स्कॅम जो 1992 साली झालेला, तो ह्याच दरम्यान झाला, आणि त्यावेळी सेन्सेक्सनं 4000 टॉप केले. ठीक आहे. त्याच्यानंतर 95 साली ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टीम आली, बोल्ट जे म्हणतात, इंट्रोड्यूस झाली. ते फक्त पूर्वी एक्सचेंजमध्ये काम व्हायचं. त्याच्यानंतर ती 1997 साली पूर्ण नॅशनल स्प्रेड झाली,
पूर्ण भारतामध्ये स्प्रेडअप झालं त्याचा. 99 साली डिपॉझिटरी ही कन्सेप्ट आली, म्हणजे डीमॅट CDSL संस्था स्टार्ट झाली. आता 2019 साली 37,000 सेन्सेक्सनं टॉप केला 40,000च्या आसपास, आणि आता तो 30,000च्या आसपास चालू आहे. अशा पद्धतीने इंडियन स्टॉक एक्सचेंजची ग्रोथ झालेली आहे. आता इथून पुढं काय होणार आहे? इथून पुढं पण आपलं मार्केट असंच ग्रोथ करणार आहे. आपण इमर्जिंग मार्केटमध्ये येतो, म्हणजे इंडिया ही म्हणजे काय म्हणतात, विकसित देश आहे, म्हणजे जो विकास अजून होणार आहे. अमेरिका हे डेव्हलप कंट्री आहे, म्हणजे ती पूर्ण विकसित झाली. आपल्या इथं ग्रोथ रेट जास्त असतो, 7-8% असतो. आपला ग्रोथ रेट जास्त आहे. तसं अमेरिकेचा ग्रोथ रेट कमी असतो. तर आपण अजून इथून पुढं खूप पुढं जाणार आहे. तर ह्यामध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता इंडियाचा रेशो असा आहे की 5% लोकच फक्त शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, आणि 5%च लोक आता याच्यात आहेत. आणि इथून पुढं ही लोकांची संख्या खूप वाढणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर गव्हर्नमेंट व्याजदर कमी 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 करत नेत आहे. आज व्याजदरची अवस्था अशी आहे की 6% व्याजदर मिळतोय. आणि आपलं जर ह्याचं शेअर मार्केटची ग्रोथ बघितली तर मागच्या महिन्यात जर तुम्ही 23 मार्चला रिलायन्सच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते, इन्व्हेस्टमेंट केली असते, तर तुम्हाला 875-900 रुपयाला शेअर भेटत होता. आज तो शेअर एक महिन्याभरात 1550 रुपये झाला. ऑलमोस्ट डबल. तर अशा पद्धतीनं ग्रोथ आहे. फक्त ह्यामध्ये तुम्हाला नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे असं नाहीये रिलायन्स वाढला म्हणून सगळेच वाढले. काही शेअर तिथून खाली चाललेले आहे. तर हे तुम्हाला कळालं पाहिजे की मी कुठं इन्व्हेस्टमेंट करू. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ऍक्च्युअली मला काल आमच्या जे इंट्राडे ट्रेडिंग मास्टर हे सेमिनार होता, वर्कशॉप होतं, त्यामध्ये बऱ्याच जणांचे क्वेश्चन आले की आम्हाला हे करा, एक्सप्लेन करा की बेसिक शेअर मार्केट काय आहे. म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न केला. ज्यांनी कोणी आमच्याकडे आमचा जो इंट्राडे ट्रेडिंग मास्टर कोर्स आहे त्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना त्यांच्या लिंक साधारण दुपारी 2-3 वाजता भेटून जाते. 6 वाजता आपला तो सेमिनार होणार आहे. ठीक आहे. आता कुणाच्या काही डाऊट्स असतील ह्या बेसिक सेमिनार बद्दल तर तुम्ही मला विचारू शकता मेसेज. नमस्कार सर. नमस्ते, बोला सर. हॅलो. सांगितलं आम्हाला की जे डिव्हिडंड भेटतात वर्षाला, क्वार्टरली. हा. हॅलो सर, इयरली जे डिव्हिडंड भेटतात ना, तर त्याकरता आपण जे घेतलेले शेअर्स आहेत तर ते वर्षभर आधी घेतलेले हवे की नाही, ह्यामध्ये कसं 4 महिने घेतलेले असले तरी आपले डिव्हिडंड भेटतो? डिव्हिडंड तुम्ही एक दिवस आधी जरी घेतला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, कंपनी जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर करते त्यावेळी ते एक डेट डिक्लेअर करते की एक्स डेट. आमच्या डिव्हिडंड एक्स डेट कुठली आहे? एक्स डेट म्हणजे काय की आता समजा RECने डिव्हिडंड आज डिक्लेअर केला, आज तारीख 9 आहे, तर REC काय सांगते की 15 तारखेला आमची एक्स डेट असेल डिव्हिडंडची. ठीक आहे. 15 तारखेला ज्याच्या डीमॅट मध्ये शेअर्स असतील त्यालाच डिव्हिडंड मिळणार. आलं लक्षात? आता 15 तारखेला तुमच्याकडे डिव्हिडंड मिळायसाठी तुम्ही शेअर्स कधी घेतले पाहिजेत? तर 13 तारखेला. 13 तारखेला किंवा 12ला. हा, 12ला किंवा 13ला. म्हणजे तुम्ही वर्षभर घेतले आणि 12ला विकले तरी तुम्हाला डिव्हिडंड नाही मिळणार. तुमच्याकडे 13ला तुम्ही घेतले पाहिजेत. 13ला तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या डिमॅटला 15ला येणार, 15ला बुक क्लोज होणार. म्हणजे ते थोडक्यात त्यांचं बुकमध्ये त्यांची एंट्री येणार की यांच्याकडे आमचे एवढे शेअर्स आहेत. मग ते तुमच्या डिमॅटला किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात. पूर्वी ते चेक यायचे, आता डायरेक्ट बँकमध्ये जमा करतात. आणि सर, डीमॅट अकाउंट कुठलं चांगलं आहे? असं काही नाहीये, कुठंही तुम्ही करू शकता डीमॅट अकाउंट. तुम्हाला तुमच्या जे होम प्लेस असेल त्याच्या जवळ जो कोण चांगला ब्रोकर आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही डीमॅट ओपन करा. सगळ्यात महत्वाचं ब्रोकर चांगला पाहिजे, जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, आणि व्यक्ती चांगली पाहिजे, ट्रस्टेड व्यक्ती पाहिजे. हे बघा आणि तिथं तुम्ही डीमॅट ओपन करा. डीमॅटला असं काही नाहीये, ब्रोकरेज बघा त्यांचं किती आहे
ब्रोकरेज कमी जास्त असतं प्रत्येकाचं ब्रोकरेज, आणि सगळ्यात मेन ब्रोकरेज सुद्धा नाहीये, सर्व्हिस महत्वाची आहे. तुम्हाला कशा पद्धतीची सर्व्हिस भेटते. बरेच ब्रोकर्स आहेत असं, आणि हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक सिटी वाईज वेगवेगळे ब्रोकर्स असतात. आणि सर आपले जे येतात हॅलो, त्याचे व्हिडिओज आम्हाला रेकॉर्डेड मिळतील ना कुठल्या सेमिनारचे? आजपासून जे आपले सेमिनार होतील ना सर हा, इंट्राडेचे. हो इंट्राडेचे हो 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 हो. तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आम्हाला मिळतील ना व्हॉट्सअपला? येस येस येस, ज्यांनी रजिस्टर्ड केले त्यांना ते रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. सर नाव काय म्हटलं तुमचं? मला नाव नाही लक्षात आलं. अमित सर, काल बोललेलो आपण. ओके 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 ओके. हा, ज्यांनी आमच्याकडे आपण या कोर्सचा आता समारोप घेत आहे, आणि तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर मी डे बाय डे तुम्हाला लिंक पाठवत जाईल. आमचे असेच बरेच सेमिनार असतात, तर त्यावेळी तुम्ही कनेक्ट करू शकता. आमचा इंट्राडे सेमिनार आहे, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो. आणि तुम्ही आता इथून पुढे ट्रेडिंग जेव्हा कराल, त्या ट्रेडिंगमध्ये तुमचा खूप चांगला फायदा व्हावा ही इच्छा व्यक्त करतो. तुम्ही तुमचं नॉलेज डे बाय डे अपडेट करा. तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये भर जेवढी घ्याल तेवढं तुम्ही बेनिफिट कराल. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे, वॉरेन बफेट जो ग्रेट इन्व्हेस्टर आहे, त्याचं वाक्य आहे, जेवढं शिकाल तेवढंच कमवाल. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही जेवढं शिकाल शेअर मार्केटमध्ये तेवढं तुम्ही पैसे कमवू शकता. तर तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. आणि